यस, ठीक. चला स्टार्ट करायचं. येस, थोडक्यात फक्त मी माझी ओळख करून देतो. मी परशुराम शिंदे मागच्या असणाऱ्या 15 वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि युपीएससीचे असणारे 6 अटेम्प्ट मध्ये 3 इंटरव्ह्यू दिलेले आहे. सोबतच राज्यसेवा कंबाईन आणि युपीएससी या असणाऱ्या सर्व बॅचेसला शिकवतोय. PSIR हा माझा पॉलिटिकल सायन्सचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, जो आत्ताच्या नवीन विद्यार्थ्यांना राज्यसेवेच्या निमित्तानं आवश्यक असतो, तो आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. सोबतच जो युपीएससीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी कंटिन्युअसली हा सब्जेक्ट लागतोच, कारण सगळ्यात जास्त ऑप्शनल कोणता चूज करतात विद्यार्थी तर PSIR. सोबतच जयपूर असेल, लखनौ असेल, प्रयागराज असेल, दिल्ली असेल आणि पुणे या ठिकाणी सेंटरमध्ये शिकवतो आणि त्या अनुषंगाने तुमच्या बॅचला स्पेसिफिकली क्वालिटी हा असणारा पार्ट या ठिकाणी मी घेईन या असणाऱ्या कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या अंतर्गत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला रेफरन्स काय की तुम्ही आता न्यूज बघत असाल की एमपीएससी रिफॉर्म होतोय, एमपीएससी चेंज होतोय, एमपीएससी शिफ्ट होतोय. का? आता रिसेंटली मित्र नावाची असणारी एक सगळ्यात महत्वाची पॅनल आपल्या असणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं फ्रेम केलेली आहे. एक अभ्यास समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. त्या अभ्यास समिती काय करणार आहे? एमपीएससीचा असणारा सिलेबस चेंज करायचा आहे की काय, का त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत, का सगळा पॅटर्नच चेंज करायचा आहे, याबद्दल आता ती समिती कंडक्ट करण्यात आलेली आहे. समिती 3 महिने अभ्यास करेल, त्यानंतर रिपोर्ट देईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की कोणता असणारा फॉर्मॅट चेंज होतोय, कोणती परीक्षा बदलली जाते. कारण सध्या तुम्ही एक ऐकत असाल की सरळ सेवा या टाईपच्या ज्या एक्झाम असतात ना, त्या एक्झाम बऱ्याच अंशी कोणाकडे आलेले आहेत? आता एमपीएससी कडे आलेले आहे. म्हणजे काय? अगोदर त्या ठिकाणी TCS असेल, IBPS असेल, हे त्या पद्धतीचे एक्झाम कंडक्ट करत होते. असे किती संवर्ग होते, म्हणजे असे किती पोस्ट होते एकूण जे आता एमपीएससी कडे ऍड होत आहेत? तर सिम्पली लक्षात घ्या, आता जर बघितलं आपण स्टेट फॉरवर्डच्या अनुषंगाने जे एमपीएससीच्या अनुषंगाने राज्यसेवेचा कॅटेगरीचा पार्ट येतो का, त्याच्यामध्ये किती असणारे पोस्ट येतात आणि तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी तयारी करताय तर त्याच्यामध्ये किती पोस्ट येतात, याचा एक थोडासा आढावा आपण याच्यामध्ये घेऊया, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी कळेल की अभ्यास एक्झॅक्टली करायचा कशाचा आपल्याला. बरं, पहिला मुद्दा, तुम्ही सगळे कोण होणार आहात भविष्यातले? तुम्ही होणार आहात सगळे ब्युरोक्रॅट्स, प्रशासकीय अधिकारी. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कर्मचारी सुद्धा पार्ट येतो. मग किती प्रकारच्या सेवा आपल्या भारतामध्ये असतात? आपण सर्व्हिसेसमध्ये एंट्री करणार आहोत. आपण कोण होणार आहोत? लोकसेवक होणार आहोत, पब्लिक सर्वंट होणार आहोत ना. तर किती प्रकारच्या सेवा येतो आपल्या भारतामध्ये? लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण सेवांचा उल्लेख करतो ना, तर आपल्या भारतामध्ये सेवा आहेत 3 टाईपच्या. कोणते 3 टाईपच्या सेवा आहेत त्या ठिकाणी? पहिला आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस, दुसरा आहे सेंट्रल सर्व्हिसेस, तिसरा आहे स्टेट सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवा. आणि किती येतो अखिल भारतीय सेवा भारतामध्ये? 3 आहे. कोणकोणत्या? IAS आहे, IPS आहे आणि 1966 पासून आलेला IFOS आहे. या 2 सर्व्हिसेसला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं 1947 ला. आणि इंट्रोड्यूस करणारी व्यक्ती कोण होते या ठिकाणी? सरदार वल्लभभाई पटेल. म्हणून यांना काय म्हणतो आपण? फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. याच व्यक्तीने आपल्या भारतामध्ये नागरी सेवा आणलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. ब्रिटिशांनी नेमकं आणलेलं आहे, पण ते भारतात ठेवलं कुणी? तर पटेलांनी ठेवलेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि याच्या संदर्भामध्ये एक दिवस खूप महत्वाचा आहे. कोणता? 21 एप्रिल. काय असतो 21 एप्रिलला? 21 एप्रिलला म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिसेस डे. म्हणजे आपण जी एक्झाम देतोय त्या पद्धतीचा असणारा एक बेसिक मुद्दा तरी आपल्याला माहिती असावा. त्या अनुषंगाने हे मुद्दे थोडे लक्षात ठेवा. सुरुवात कशी झाली? एकदम जुन्या ब्रिटिशांच्या स्वरूपामध्ये बघायला गेला तर भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस आणलं कुणी? तर रेफरन्स येतो 1793च्या कालखंडामध्ये कॉर्नवॉलिस. याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? पायोनियर ऑफ दिस इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आपल्या भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस आणणारा ब्रिटिश व्यक्ती कोण आहे? कॉर्नवॉलिस आहे. पण भारतामध्ये आहे त्या पद्धतीने ठेवणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला तर कोणाचा उल्लेख करू आपण? पोलादी पुरुषांचा उल्लेख करू आपण, सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख याच्यामध्ये येईल. ही झाली काय पहिली? ऑल इंडिया सर्व्हिसेस. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा असतो की याची निवड करतो केंद्र आणि नियुक्ती होते राज्यात. सिंपल. हे कुठं असतं सगळे साहेब लोक? याच्यामध्ये उल्लेख केला तर या ठिकाणी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, सोबत उल्लेख केला तर इंडियन पोलीस सर्व्हिसेसचा उल्लेख याच्यामध्ये येतो. म्हणजे हे प्रत्यक्षात राज्यामध्ये तुम्हाला काम करताना दिसणार आहे. पण निवड कोण करतोय? युपीएससी करतोय, म्हणजे केंद्र करतोय. दुसरा कुठला आहे? सेंट्रल सर्व्हिसेस. सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे काय? केंद्रीय सेवा. किती प्रकारच्या असतात केंद्रीय सेवा?
केंद्रीय सेवा असतात 4 प्रकारच्या, ज्याला काय म्हणतो आपण कॅटेगरी ए, बी, सी आणि डी चा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. मग याला काय म्हणतो आपण या कॅटेगरीजला? कॅटेगरी ए आणि बी म्हणजे गॅझेटेड सर्व्हिसेस, सी आणि डी म्हणजे काय? नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस. म्हणजे काय? राजपत्रित व अराजपत्रित सेवा. म्हणजेच याला काय म्हणायचं? वरचे असतात अधिकारी वर्ग आणि खालचे असतात या ठिकाणी कर्मचारी वर्ग. समजते? म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी एक्झाम देताय याच्यावरून तुम्हाला कळतं की तुम्ही काय होण्यासाठी प्रिपरेशन करताय. म्हणजे काय होण्यासाठी? ग्रुप ए आणि बी ची तयारी करत असाल तर तुम्हाला काय व्हायचंय? अधिकारी व्हायचंय. ग्रुप सी आणि डी साठी तयारी करता याचा अर्थ काय? तुम्हाला कर्मचारी व्हायचंय असा उल्लेख याच्यामध्ये येतो. याचा दुसरा अर्थ काय येतो? भारत सरकार प्रत्येक वर्षी काय करत असतो? त्यांनी घेतलेले सगळे डिसिजन्स स्वतःच्या गॅझेटमध्ये पब्लिश करत असतो. म्हणजे काय? प्रत्येक देशाचा स्वतःचा ऑफिशियल डॉक्युमेंट असतं. ते डॉक्युमेंट म्हणजेच काय? गॅझेट. तुमचं सिलेक्शन जर ए आणि बी मध्ये झालं तर तुमचं नाव कुठे येतं? मग भारताच्या गॅझेटमध्ये छापलं जातं. समजतंय? मग त्या अनुषंगाने सगळ्या सेवा सुविधा वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार वगैरे मिळून जातात जर तुमचं सिलेक्शन कुठे झालं? सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये. याचा अर्थ काय? याची निवड सुद्धा केंद्रच करतो, नियुक्ती सुद्धा केंद्रातच होते. याला म्हणायचं सेंट्रल सर्व्हिसेस. तिसरा कुठला आहे? स्टेट सर्व्हिसेस. म्हणजे काय? ज्याला म्हणतात राज्य सेवा. या स्टेट सर्व्हिसेसचा उल्लेख केला तर याच्यामध्ये सुद्धा काय? सेम 4 कॅटेगरी येतात. कोणकोणते? याच्यामध्ये सुद्धा येतो या ठिकाणी ए, बी, सी, डी. सेम. ए, बी म्हणजे काय? गॅझेटेड, सी, डी नॉन गॅझेटेड. म्हणजे हे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच्यामध्ये येतो. फक्त काय? याची निवड कोण करणार? राज्य. नियुक्ती कुठे होणार आहे? राज्यातच होणार आहे. हे तीनही स्टेटमेंट परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत. कारण का? हा मूळ मुद्दा आपल्या अभ्यासाचा सुद्धा आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये तुम्ही एक्झाम कोणती देणार आहात? तुम्ही आता आलेला आहात या असणाऱ्या प्रिपरेशन मध्ये, तर कोणती एक्झाम देणार आहात? यात कुठंच बसत नाही तुम्ही. मग काय आहे मग? मग एक स्पेसिफिक सेपरेट कॅटेगरी तयार केली जाते. त्यालाच काय म्हणतो आपण? नॉन गॅझेटेड. ग्रुप बी अँड सी. हे गॅझेटेड आहे ना ग्रुप बी. मग तुम्ही नॉन गॅझेटेड कशामध्ये येतं? ग्रुप बी मध्ये येतं. मग त्याच्यामध्ये काय? मग त्याच्यामध्ये PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार्ड असे पद होती. जवळपास या ठिकाणी उल्लेख केला ते ग्रुप सी च्या संदर्भामध्ये जोडले तर क्लरिकेशनच्या असतील, टॅक्स असिस्टंटच्या असतील, असे एकूण पद होती किती? तर 53. आणि ही असणारी संख्या कुठपर्यंत वाढवली गेली आता? नवीन कॅटेगरीच्या अनुषंगाने, नवीन सिलेबसच्या अनुषंगाने किंवा नवीन डिसिजनच्या अनुषंगाने तर 153 कॅटेगरी आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत. म्हणजे काय? ज्या अगोदर एकाच परीक्षेच्या माध्यमातून एक्झाम होत होती, ज्याला आपण वन डे एक्झाम म्हणतो किंवा सरळ सेवा म्हणतो, ते आता तुमचे कुठे ऍड झालेले आहे? याच नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये ऍड झालेले आहे. आणि तुम्ही जे MPSC ची एक्झाम देता ना, त्याला म्हणतो आपण राज्यसेवेची एक्झाम, ती राज्यसेवा त्या MPSC मधला एक पार्ट झाला. त्यासोबत असते अभियांत्रिकी सेवा, वनसेवा, कृषी सेवा. अशा आता किती टोटल? आता नवीन ऍड झाल्यामुळं आता एक टोटल अशा 24 सेवा. आतापर्यंत विद्यार्थी किती सेवेमध्ये अभ्यास करायचे? फक्त 6 होते. 18 नवीन वाढलेले आहेत. कुठं? MPSCचा ग्रुप ए, ग्रुप बी च्या अंतर्गत. तुम्ही याच्यामध्ये आता तयारी करत नाही. आता सिलेबस चेंज झालाय 2025 पासून. UPSCचा जो सिलेबस आलाय ना, तो हिथं आलेला आहे. आपल्याला जो सिलेबस दिलाय तो MCQ टाईपची असणारी एक्झाम आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, एवढाच पार्ट आहे. पण इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे? आन्सर लिहावे लागणार आहेत. तिथं किती होते कॅटेगरीज? फक्त 6 कॅटेगरी होते, आता झाले 24. आणि त्याच्यामध्ये एकूण किती पदं असतील? तर आता ऍड होऊन 196 पदं आहेत. अगोदर किती पदं होती या ठिकाणी? फक्त 93 होती आणि त्याच्या अंतर्गत 103 नवीन पदं ऍड झालेली आहेत. म्हणजे आता MPSC बदलतोय, खूप पदं ऍड होत आहेत. तर एवढी सगळी पदं ऍड होत असतील तर तुम्हाला सरळ सेवेच्या निमित्तानं वन डे एक्झामच्या अनुषंगाने एकच पेपर द्यायचा होता, सिलेक्शन होतोय. जसं तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, आरोग्य सेवक असेल, हे जे पदं असायची का, ही पदं आता कोणाकडे आलेत? मग MPSC कडे आलेले आहेत. मग कशामध्ये येतील हे सगळे? नॉन गॅझेटेड ग्रुप बी, ग्रुप सी च्या अंतर्गत. अजूनही याच्याबद्दल सिलेबस काय असेल, याच्या परीक्षेचे टप्पे काय असतील, ह्याची अजून क्लॅरिटी दिलेली नाही आयोगानं, पण तो देईल. पण एवढा एक मुद्दा येतोय की आयोगानं TCS असेल, IBPS असेल, यांच्याकडनं हा पेपर सगळा घेतलाय. कोणाकडनं? आता MPSC कडे. म्हणजे तुम्हाला तुमचा माइंडसेट कसा ठेवायचा आहे? MPSC ला ज्या पद्धतीची तयारी करणं अपेक्षित आहे ती तयारी तुम्हाला करत राहावी लागणार आहे. मग हे किती असणाऱ्या जागांच्या बाबतीमध्ये बघणार आपण, किती पोस्ट असतील याच्यामध्ये टोटल, तर हा संदर्भ येतोय 153 पोस्टचा उल्लेख येतो.
आणि त्या 153 पोस्टमध्ये तुम्हाला रिजन वाईज, तालुक्या वाईज, जिल्ह्या वाईज जेवढ्या जागा वाढत जातील ती संख्या त्या ठिकाणी अफाट असणार आहे. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आता खूप आहे. मग ती ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला ग्रॅब करायची असेल तर काय करावं लागणार आहे? आपल्याला आयोगाचा माइंडसेट कळावा लागणार आहे. आयोगाचा माइंडसेट एक्झॅक्टली काय आहे? आयोगाला जे अधिकारी किंवा जे कर्मचारी पाहिजेत ते कसे पाहिजेत? तो रट्टा मारणारे, फॅक्च्युअल डाटा अभ्यास करणारे का? त्यांना फॅक्च्युअल गोष्टींसोबत काय आहे एखाद्या घटनेपाठीमागचा भाव हे समजणारे अधिकारी पाहिजेत, समजणारे कर्मचारी पाहिजेत. जगभरामध्ये एखादी घटना सुरू असेल तर त्या घटनेचा इम्पॅक्ट भारतावरती कसा येतो हा कळणारा व्यक्ती जर प्रशासक म्हणून त्या ठिकाणी भेटला तर त्या असणाऱ्या पूर्ण सिस्टीमला तुम्ही योग्य पद्धतीने सेट करू शकता की नाही? म्हणजे काय? आयोग तुम्हाला परीक्षा का द्यायला सांगतो? कारण तुम्ही किती अवेअर आहात हे चेक करण्याचा प्रयत्न इथं होतो. स्पर्धा नावाच्या सगळ्या गोष्टी आहेत ना स्पर्धा परीक्षामध्ये. तुम्हाला काय करावं लागणार आहे? कंटिन्युअसली स्पर्धा करावी लागणार आहे. स्पर्धेमध्ये भयंकर विद्यार्थी आहेत, पण त्यामध्ये सुद्धा सिरियसली प्रिपरेशन करणारे आणि योग्य मार्गाने प्रिपरेशन करणारी संख्या जेमतेम 10% आहे. जेवढे आकडे दिसतात तेवढ्या आकड्यापैकी फक्त 10% कोण आहे? तो सिरियसली अभ्यास करणारे आहेत. आणि सिरियसली जो अभ्यास करतो आणि जो पंक्च्युअल आहे, ज्याला कामचुकारपणा करायचा नाहीये, तो 100% पास होतो. हा असणारा मुद्दा या परीक्षांमध्ये आहे. मग तुम्ही सिरियस आहात तर इतरांपेक्षा इतर सिरियस दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला सिरियस व्हायचंय, घटना काय घडतायत त्याचा रेफरन्स घ्यायचा आपल्याला आणि तो अभ्यास करत राहायचंय. सिलेबस काय दिलाय त्या सिलेबसच्या असणाऱ्या सब्जेक्टला वाचायचंय आपल्याला, पण त्यासोबतच काय करायचं तुम्हाला? इतर असणारे एक्स्ट्रा कंटेंट हे करंटमध्ये काय घडतायत त्याच्याकडे पण लक्ष असलं पाहिजे. जसं की काल एक सगळ्यात महत्वाचा निर्णय झाला. कुठला? तर गल्फ वॉर जो सुरू होता, आखाती युद्ध जे सुरू होतं ना, कुठं? इराण आणि इस्रायलच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये काय झालं? आता सध्याला सीज फायर अनाऊन्स झाला. म्हणजे एक प्रकारे तात्पुरती युद्धबंदी तर त्या ठिकाणी झाली. मग त्या तात्पुरत्या युद्धबंदीचा असणारा इम्पॅक्ट भारतावरती कसा होईल हे सुद्धा तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्या घटना सुद्धा तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. मग तिथे एक शब्द येतो पहा, कोणता आहे हो त्या ठिकाणचा असणारा स्ट्रेट? एक सामुद्रधुनी कोणते जे कंटिन्युअसली चर्चेमध्ये येते? स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. मग त्या हॉर्मोजला कनेक्ट करणारे 2 समुद्र कोणते आहेत किंवा कोणता गल्फ एरिया आहे त्या ठिकाणी? मग एक येतो पर्शियन गल्फ आणि दुसरा येतो ओमान गल्फ. हे जे मुद्दे आहेत ना हे तुम्हाला मॅपमध्ये, म्हणजे आता मी हे जे नावं घेतले का हे तुम्हाला लगेच व्हिज्युअलाइज झाले पाहिजे. अरे कुठे आहेत बाबा? हे कुठे आहेत? भारताच्या कोणत्या साईडला येतो? पश्चिम साईडला. कुठे आहेत? पश्चिम. मग त्याला म्हटलं जातं वेस्टर्न एशिया. काय म्हणतो आपण त्याला? वेस्टर्न एशिया. पण न्यूज मध्ये वेस्टर्न एशिया शब्दच ऐकत नाही तुम्ही. मग कोणता शब्द ऐकता? युद्ध कुठं सुरू आहे असं तुम्ही ऐकता कंटिन्युअसली. युद्ध तुम्ही ऐकता मिडल ईस्ट मध्ये. कुठला शब्द येतो न्यूज मध्ये? मिडल ईस्ट. मग कोणाला म्हणतात मिडल ईस्ट आणि कोण म्हणतात मिडल ईस्ट? मिडल ईस्ट म्हणजेच काय त्या ठिकाणी? मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्वेकडची बाजू. शब्दशः अर्थ घेतला तर ना. हे कोण म्हणतात? अमेरिकन देश म्हणतात आणि युरोपियन देश म्हणतात त्या एरियाला. जो कुठला? जगाचा मॅप आठवायचा. मॅप आठवल्यानंतर बरोबर मध्यभागी आहे आफ्रिकन कॉन्टिनेंट. आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या वरती एक हत्तीसारखा पाय दिसतो पहा तुम्हाला, तोच आहे सगळ्या गल्फ कंट्रीचा एरिया आणि त्यालाच म्हटलं जातं काय? मिडल ईस्टचा एरिया. हे मुद्दे तुमच्यामध्ये क्युरियोसिटी तयार झाली पाहिजे. काय आहे तो पाठ? कशा पद्धतीने मुद्दे गाजतायत? तिथूनच आपल्या भारताला तेलाचा असणारा सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात होतो का? आता रिसेंटली आपल्या असणाऱ्या भारतीय क्रू असणारे काही जहाजे त्याच्यावरती अमेरिकेने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये असणारे काही भारतीय नाविक त्या ठिकाणी डेथ झाले. या सगळ्या गोष्टी घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी गाजत असल्या तरी भारताचा इम्पॅक्ट आहे ना त्याच्यावरती. भारताची भूमिका जोडली गेलेली आहे आणि ते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात. भारताच्या अनुषंगाने पाहिलं, एखादा राज्य कुठला तरी एखादा महत्वाचा इनिशिएटिव्ह लॉन्च करतोय. म्हणजेच काय? डिजिटली असणाऱ्या सगळ्या 7/12चा उतारा तो ऑनलाईन आणण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. मग त्यामध्ये डिजिटल इंडियाच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रानं काय केलं? 7/12 उतारा 100% ऑनलाईन करण्याचा पहिला रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार केला. मग हे का करण्याचा प्रयत्न केला? आणि जर अशा पद्धतीचं ऑनलाईन रेकॉर्ड जर महाराष्ट्र तयार करत असेल तर आपण पेपरलेस एन्व्हायरमेंट तयार करतोय का? आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहे, तर त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जात आहे? एआय मध्ये महाराष्ट्राचं असणारं इन्व्हॉल्वमेंट कसं आहे? मग त्याच्यावरती तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता पहा, महाराष्ट्राचे सीएम कुठे गेले? दाओस मध्ये गेले. ऐकलं कधी न्यूज मध्ये वगैरे? महाराष्ट्राचे सीएम दाओस मध्ये जातात, दाओस मध्ये जाऊन अग्रीमेंट करतात आणि वेगवेगळ्या असणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. मग स्वित्झर्लंड मधला असणारा दाओस तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग तिथं कोणकोणते अग्रीमेंट होतात, कसे करार होतात, त्याचा महाराष्ट्राचा इम्पॅक्ट काय होतो हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे?
सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला सिलेबस तर दिसणारच आहे. सिलेबस सोबत तुम्हाला आयोगाचे PYQ समोर दिसणारच आहेत. पण त्याच्यासोबत तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा की तुम्हाला अपडेट राहायचं आहे. मग कोणता अपडेट पाहिजे तुम्हाला? आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललंय हे पण माहिती पाहिजे. राज्यात काय चाललंय तेही माहिती पाहिजे. प्लस काय आपल्या राष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, देशामध्ये कोणती भूमिका येते. आता झोजिला पास किंवा झोजिला टनेल त्या ठिकाणी ओपन करण्यात आलं. मग झोजिला टनेल कशा पद्धतीनं आहे, त्याचा असणारा इम्पॅक्ट कुठं आहे, तिथला असणारा जो महत्वपूर्ण मुद्दा येतो तो म्हणजे अक्साई चीनचा भाग, तिथला असणारा जो काराकोरम पास आहे, तिथले असणारे एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटी कशी चाललेली आहे व त्याच एरियामध्ये असणारी एक व्यक्ती, तुम्ही नाव ऐकून असेल बा, कोणाचं? सोनम वांगचुक. ऐकलं असेल, चुकून माकून हो म्हणायचं. कोण सोनम वांगचुक हो? ज्यांच्या लाईफवरती 3 इडियट्स नावाचा मूवी तयार झाला ना. मग त्या सोनम वांगचुकच्या बद्दल आता एक सध्या न्यूज हायलाइट होते. कोणती न्यूज हायलाइट होते हो? कॉक्रोच जनता पार्टी ऐकत असते ना. मग आता महाराष्ट्रामध्ये पण आता एवढ्यातच काय झालं होतं? आंदोलन करण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले होते ना या ठिकाणी. हा मुद्दा जेव्हा आला तेव्हा फक्त कॉक्रोच जनता पार्टीचा रेफरन्स माहिती असून उपयोगाचं नाही. तर या असणाऱ्या सोनम वांगचुकचा कोरिलेशन कुठल्या प्रदेशासोबत जोडला जातो? सोनम वांगचुक कुठले? लडाख मधले. मग लडाखच्या निमित्ताने ते कोणती मागणी करतायत? लडाखच्या निमित्ताने ते मागणी करतायत की आम्हाला राज्याचा दर्जा द्या. पहिली मागणी कोणती? राज्याचा दर्जा द्या. मग आला का पॉलिटीचा कंटेंट? मग तिथे येतो राज्य निर्माण कसा होतो, राज्याचा दर्जा कसा दिला जातो, कलम 1 ते कलम 4 मध्ये प्रोव्हिजन्स कसे येतात. प्लस तेवढंच नाहीत मागत ते, अजून काय मागतात तो सोनम वांगचुक? सोनम वांगचुक म्हणतात की या लडाखला शेड्यूल नंबर 6 मध्ये ऍड करा. मग प्रश्न उभा राहतो, शेड्यूल 6 काय? शेड्यूल 6 काय असतो? 6 असतो जिथं ट्रायबल्स एरियाज असतात त्याला, त्या असणाऱ्या राज्याला, त्या प्रदेशाला शेड्यूल 6 मध्ये ऍड केलं जातं. ट्रायबल एरियाज म्हणजे काय? जिथं आदिवासींची संख्या जास्त असते असा प्रदेश. मग लडाख आहे का आदिवासींची संख्या जास्त असणारा? यस. 95% पेक्षाही जास्त पॉप्युलेशन ही कोणते? ट्रायबल आहे, आदिवासी समूह आहे. मग त्यासाठी जी मागणी करताय ते बरोबर आहे की नाही? हा, अशा कंडिशन मध्ये सोनम वांगचुकला मध्यंतरी अटक केली होती का? कोणत्या कायद्यानुसार अटक केली होती? माझा मुद्दा काय आहे, तुम्हाला तयारी करताय ना तर डोक्यामध्ये हे ठेवायचं, तुम्ही स्पर्धा करायला आलेला आहात. स्पर्धा फक्त कंटेंट वाचून, फक्त पुस्तक वाचून पूर्ण होत नसते. पुस्तकातले प्रश्न जशाच तसे परीक्षेत नसतात. हे तुमच्या अप्लाइड नॉलेजवरती असतात. तुम्हाला किती कळालेलं आहे त्याच्यावरती प्रश्न असतात. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला रॅन्डमली काही वाचून चालणार नाही. तुम्हाला परीक्षा समजून घ्यायची आहे, म्हणजे परीक्षा खूप इझी होऊन जाते. मग सोनम वांगचुक यांना अटक केली होती. कशामुळे अटक केली होती? त्यांच्यावरती NSA लागू झाला होता. कुठला? नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट. मग हा प्रश्न येतो, NSA कधीचा? NSA आहे 1980चा. आपल्या भारतातला असणार एकमात्र कायदा ज्याला म्हणतो आपण राष्ट्रीय सुरक्षा कायदा. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत 12 महिन्यापर्यंत तुरुंगात ठेवता येतं. बघा, पण त्यांना 12 महिने होण्याच्या अगोदर सोडून दिलं होतं. पण जेव्हा त्यांना तुरुंगात ठेवलं होतं तर त्यांच्या पत्नीलाही माहित नव्हतं ते कोणत्या तुरुंगात आहेत. मग त्यांनी काय केलं? त्यांनी राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कातला कलम नंबर 32 मधला एक अर्ज केला. त्याचं नाव आहे या ठिकाणी हेबियस कॉर्पस, बंदी प्रत्यक्षीकरण. म्हणजे काय? ह्या असणाऱ्या संबंधित व्यक्तीला कोणत्या कारणामुळे अटक करून ठेवले, कुठे ठेवले ते सशरीर त्या ठिकाणी आम्हाला दाखवा. कारण जर चुकून त्यांना वेगळ्या ठिकाणी अटकेमध्ये ठेवलं आणि त्यात त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं तर अवघड होऊन जाईल ना. जसं की तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, तामिळनाडूमध्ये कोविडच्या कालखंडामध्ये वडील आणि मुलाला पोलिसांनी मार दिला होता आणि त्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. त्या मृत्यू झाल्यामुळे आता काय निर्णय आलाय हो? त्या 9 पोलिसांना काय केलं? फाशीची शिक्षा अनाऊन्स करण्यात आली. म्हणजेच काय? कस्टोडियल डेथ झाला ना. मग अशीच कस्टोडियल डेथ होऊ नये म्हणून सोनम वांगचुक यांच्या असणाऱ्या पत्नीनं कोणता अर्ज केला? हेबियस कॉर्पस. मग प्रश्न कशावरती असतो? हेबियस कॉर्पस वरती असतो. मग पॉलिटीवरती 15 प्रश्न असतात. मग 15 रॅन्डमली कुठले पण घेणार का तो? नाही. कुठला मुद्दा गाजतोय? सोनम वांगचुक यांचा. वांगचुकच्या नावाचा उल्लेख करून डायरेक्टली प्रश्न तयार करणार का? नाही. तो मुद्दा कशाशी संबंधित होता? हेबियस कॉर्पस सोबत होता. मग प्रश्न असतो कशावरती? हेबियस कॉर्पस वरती. होता का नाही आता 2026 ला? तर होता. म्हणजे काय लक्षात घ्यायचं तुम्हाला? तुम्हाला तुमचा अभ्यास स्टॅटिक न करायचा आहेच. म्हणजे पहिल्यांदा सब्जेक्ट वाचायचेच आहेत, पण त्यासोबत तुम्हाला काय करायचंय? अपडेट राहायचं आहे, लक्षात ठेवायचंय. प्लस तुम्हाला आता आयोगानं खूप काही अपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत. सगळ्या सरळ सेवा कुठे येत आहेत तुमच्या? कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीच्या अंतर्गत येत आहेत. संवर्ग वाढतायत सगळे. त्यामुळे एकाच अभ्यासाच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता? मल्टिपल असणारे पोस्ट त्या ठिकाणी क्रॅक करू शकता. ठीक आहे. हा, पण कसाही अभ्यास करून चालणार नाही.
म्हणजे तुम्हाला योग्य तो अभ्यास करावा लागणार आहे, रट्टा मारून चालणार नाहीये, तुमच्या अंडरस्टँडिंगला जास्त महत्व द्यायचंय आणि मग प्रक्रिया आपल्याला कम्प्लीट करायची आहे. म्हणून आपली असणारी जी संपूर्ण बॅच आहे का, की एवढे आपण 6 ते 8 महिने का या ठिकाणी लेंदी करतो? कारण का तुम्हाला फक्त प्री क्रॅक करून उपयोगाचं नाही. कारण तुम्हाला पोस्ट काढायची ती कशावर निघणार आहे तुमची? मेन्स वरती. आणि मेन्सला सध्या स्कोर भयंकर वाढत चाललाय. तुम्हाला 400 मार्कांची मेन्स आहे. अगोदर कसे मेरिट लागायचे? 400 पैकी 250 वगैरे पर्यंत मेरिट लागायचे. आता काय होतोय? 300 प्लस मार्कांचं मेरिट चाललेलं आहे. म्हणजे काय? पर्सेंटेज भयंकर वाढत चाललंय. 400 पैकी जर तुम्हाला 350 350 मार्क घ्यावे लागत असतील तर अॅक्युरसी खूप जास्त वाढली ना. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, परीक्षा समजून घ्या पहिल्यांदा. परीक्षा समजून घेतल्यानंतर त्याच्यासाठी काय करायचं आहे हे समजून घ्यायचं. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचे गुरु कोण येतो? फक्त दोघं. कोण दोघं फक्त? एक आहे आयोगाचा सिलेबस आणि दुसरा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. बस एवढे 2 गुरु तुम्हाला कंटिन्युअसली आपल्या सोबत ठेवायचे आहेत. म्हणजे काय? तुमच्या अभ्यासामध्ये कधीही तुम्हाला या 2 असणाऱ्या गोष्टींना इग्नोर करायचं नाही. तुमच्यासोबत सिलेबस कॉपी असलीच पाहिजे, सोबतच तुमच्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांना कळतच नाही की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. पहिल्यांदा मी हेच सांगतो, मग पुढे जाऊ आपण. नीट आहे का? तुम्हाला काय करायचंय? कंबाईन ग्रुप बी ची तयारी करायची, ग्रुप सी ची तयारी करायची. मग तुमच्याकडे आता आयडियल सिच्युएशन हीच आहे की तुम्हाला माहिती आहे की एक्झाम तुम्हाला कोणती द्यायची. कोणती एक्झाम द्यायची हे जर माहिती असेल आणि कोणती पोस्ट घ्यायची आहे ही जर माहिती असेल तर तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी? सगळ्यात पहिल्यांदा आयोगाचे मागचे सगळे क्वेश्चन पेपर घ्यायचे. यासाठी आयोगाची वेबसाईट आहे आपल्याकडं. मग विद्यार्थी काय करतात? याला स्किप करतात आणि मार्केटमधले पुस्तकं घेतात. जे पुस्तकं काय सांगतात? तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेला आहे. मग सगळ्यात महत्वाचा धोका असा होतो की परीक्षेच्या निमित्तानं ते पुस्तक घेतलंय, मान्य चांगलंय, काय हरकत नाही. पण ते पुस्तक सुरुवातीलाच काय करतात? वाचायला सुरुवात करतात. आणि तिथे काय केलेलं असतं? त्या पुस्तकांमध्ये टॉपिक वाईज अनालिसिस केलेलं असतं, प्रश्न दिलेला असतो, प्रश्नानंतर आन्सर दिलेलं असतं आणि त्या आन्सरचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. मग आपण काय करतो? प्रश्न वाचतो, आन्सर बघतो, स्पष्टीकरण वाचण्याचा प्रयत्न करतो. मग त्या स्पष्टीकरणाचा फायदा होईल का तुम्हाला? काय वाटतं? शक्यच नाही. का? कारण तुम्हाला त्या असणाऱ्या मुद्द्यावरती जो प्रश्न विचारलाय त्या मुद्द्याचा बॅकग्राऊंड काय आहे हे माहित नाहीये. त्या मुद्द्याचा कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत, परिणाम काय होणार आहे हे माहितीये का? नाही. डायरेक्टली प्रश्न तुम्ही वाचताय. असला असणारा मूर्खपणा सुरुवातीला करायचा नाही आपल्याला. म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं म्हणजे बुक घेऊन डायरेक्टली त्याचे असणारे प्रश्न वाचत बसायचं नाहीये. त्यासाठी एक सिंपल, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ऍड करून सांगतो. तो काय आहे? लक्षात ठेवा. आणि ती सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची तुमच्या असणाऱ्या अभ्यासाच्या अंतर्गत, ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी काय? मी म्हणतो त्याला क्यूआर सिस्टीम. काय क्यूआर सिस्टीम? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला? क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं. कोणते क्वेश्चन पेपर? त्याच्या अगोदर तर काय पाहिजे तुमच्याकडं? त्याच्या अगोदर तर तुमच्याकडे सिलेबस पाहिजे. सिलेबस तर आहेच, पण दुर्दैव काय माहितीये का? ज्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ला जो सिलेबस दिलाय का, तो द्यायचा म्हणून दिलाय. ओके, कसा? तुमच्या डोळ्यासमोर मी आता सिलेबस आणतो. काय दिला सिलेबस या ठिकाणी? कंबाईन ग्रुप बी चा उल्लेख केला, प्रीच्या अनुषंगाने पाहिलं या ठिकाणी. तर तिथं तुम्हाला एकच पेपर असणार आहे. एक पेपर, 100 प्रश्न, 100 मार्क. निगेटिव्ह सिस्टीम आहे का? आहे. 4:1. 4 प्रश्न जर चुकले तुमचे तर एक बरोबर असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमचे मायनस होणार आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने बघितलं तर 60 मिनिटांमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमच्या पेशन्सला आणि तुमच्या टेम्परामेंटला या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. तुम्ही अभ्यास कितीही जरी केला तर या 60 मिनिटाचा सगळा काही मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहे. जसं शाहरुख खान म्हणतो ना त्याच्या मूवीमध्ये, आखरी वो 70 मिनिट, तसं इथं काय करायचंय? 60 मिनिटाचा संदर्भ या ठिकाणी असणार आहे. या 60 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचाय, समजून घ्यायचाय, बरोबर आहे की नाही चेक करायचंय, गोल पण करायचंय. कळतंय? आणि त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचे. म्हणजे तिथं क्वेश्चन सॉल्व्ह पण करायचे ना. जे फक्त बघून जीएसच्या अनुषंगाने हे उत्तर असू शकतं हे ठरवायचं नाहीये, तिथं सोडवायचं सुद्धा आहे ना. म्हणजे इथं तुमच्या असणाऱ्या प्रॅक्टिसला सगळ्यात जास्त महत्व असणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं, हा ग्रुप बी चा असणारा प्रीचा पेपर आहे या ठिकाणी, सिलेबस आहे. ग्रुप सी सेम आहे. बी आणि सी ला काय असणार आहे? सिलेबस सध्या तरी त्या ठिकाणी सेम दिलाय. सध्या तरी म्हणजे काय?
मास्तर तू असं का बोलतो बाबा सध्या तरी? आता सांगितलं, मित्र नावाची असणारी संघटना स्थापन झालेली आहे. ते काय करतायत? अभ्यासक्रम रिव्ह्यू करतायत आता सध्या आयोगाकडनं, आणि किती महिन्यामध्ये त्यांना रिव्ह्यू करून रिपोर्ट द्यायचा आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला? 3 महिन्यामध्ये. मग 3 महिन्यामध्ये आपल्याला कळेल की सिलेबस चेंज वगैरे होतोय का. असं एवढं धाडस कधी करत नाही आयोग की सगळाच मुद्दा चेंज करतो. तो काय करतो? काही सब्जेक्ट ऍड करू शकतो. मग कोणते सब्जेक्ट ऍड करण्याची शक्यता आहे आता? काय वाटतं तुम्हाला? कोणते मुद्दे ऍड केले पाहिजे तो आयोगानं? सध्या कशाचा सगळ्यात मोठा धोका आहे? टेक्नॉलॉजीचा. किंवा मास्तर धोका कसं काय असेल टेक्नॉलॉजीचा? टेक्नॉलॉजी तर सपोर्ट करते ना. मग सायबर क्रिमिनल आहेत त्याच्यामध्ये, फ्रॉड आहेत ऑनलाईन, कितीतरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा डार्क वेब सारखी कन्सेप्ट आहे. हे खूप मोठ्या पद्धतीनं एक प्रकारे विषय चिंतनाचे आहेत ना त्या ठिकाणी. म्हणून ते मुद्दे काय केले जाऊ शकतात? ऍड केले जाऊ शकतात. म्हणून तो मुद्दा कदाचित ऍड होईल. सगळं काही मुद्दे चेंज होऊ शकत नाहीयेत, पण सिलेबस या पद्धतीचा असेल. प्रिलियमला काय दिलं? प्रिलियमला तुम्हाला हे असणारे 8 सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन करून दिलेत. कोणकोणते सब्जेक्ट याच्यामध्ये? इतिहास आहे. नाव काय दिलं इतिहासामध्ये? आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता आधुनिक भारताचा इतिहास बघायचंय तर प्रत्येक इतिहासकाराच्या मते आधुनिक भारताचा किंवा आधुनिक इतिहासाचा कालखंड वेगवेगळा आहे. प्राचीन कालखंड म्हणजे कोणता कालखंड? मध्ययुगीन कालखंड म्हणजे कोणता कालखंड? आणि आधुनिक कालखंड म्हणजे कोणता कालखंड? जनरलाइज कंडिशन मध्ये इसवी सन म्हणजे ख्रिस्त जन्माच्या नंतरचा असणारा 800 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे का, त्याला म्हणतात प्राचीन कालखंड. 800 वर्षापासून 1400 वर्षापर्यंत जो कालखंड आहे का, त्याला म्हणायचं मिडिवल, मध्ययुगीन कालखंड. आणि 1400 नंतर आतापर्यंत जो कालखंड आहे त्याला काय म्हणायचं? आधुनिक. माझ्या याच्यामध्ये अजून येतो या ठिकाणी निओ मॉडर्निझम, म्हणजे काय? नव आधुनिक युग. नव आधुनिक युग कशावरती डिपेंड असेल? पूर्णतः टेक्नॉलॉजीवरती डिपेंड असणार आहे. तो अजून डिक्लेअर होणार आहे, तो पुढे येईल त्या ठिकाणी. तुम्हाला अभ्यास कुठला करायचा मग? 1400 पासून ते म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर क्लॅरिटी आहे का अजून? नाही. आवाका दिलाय का क्लिअर करून? नाही. मग याच्यामध्ये समाजसुधारक वाचायचंय का सगळा इतिहास वाचायचंय? का त्या इतिहासामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास दिला यांनी? महाराष्ट्राचा कोणता इतिहास वाचायचा? आर्थिक इतिहास वाचायचा आहे? राजकीय इतिहास? कळतंय का साहेबांना? सिलेबस जो दिलाय तो फक्त द्यायचा म्हणून दिलेला आहे. आता तुम्ही मला मास्तर तो आता पहिल्याच दिवशी आता आमच्या मनामध्ये आयोगाबद्दल खोटता निर्माण करतो काय? असं काही नाहीये. जे दिलेलं आहे, जे आहे ते सांगतोय तुम्हाला. मी तुम्हाला असं प्रलोभन देणार नाहीये. काय काळजी नका करू नका, भगीरथ मध्ये आलात तुम्ही डोळे झाकून अधिकारी होणार. असले असणारे फसवे दावे या ठिकाणी होणार नाहीयेत. क्लॅरिटी सांगणार आहे मी तुम्हाला. आणि हे सांगतो की 100% क्वालिफाय कसं व्हायचं त्याचे सुद्धा मुद्दे समोर आणणार आहे. पण इथं मेहनतीशिवाय पर्याय नाही. ओके. मग इथं मेहनत कोणती? स्मार्ट वर्क का हार्ड वर्क? स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना दोन्ही कामं करायचे, समजते का? स्मार्ट वर्क म्हणजे जिथे रिक्वायरमेंट आहे तिथं तुम्हाला शॉर्टकट पण शोधायचे. म्हणजे काय? तुम्हाला क्रोनॉलॉजी पण शोधायची आहे, तुम्हाला ट्रिक्स पण ऍड करायचे, पण तयारी सुद्धा ठेवायची आहे की बाबा मला एवढा वेळ अभ्यास करायचा. तर प्रश्न हा पडतो, किती वेळ अभ्यास करायचा मास्तर? टाइम नाही बरं का. किती टाइम आहे तो टाइमच नाहीये. का? कारण तुम्हाला सिलेबस जो दिसतोय तर तो क्लिअर नाहीये. पुस्तकं जे आहेत ते ऑथेंटिकेट नाहीयेत. बघा डेंजर आहे का नाही? या स्पर्धा परीक्षा दुनियामध्ये कोणती पुस्तक वाचायची इतिहासासाठी? मग एक नाव असतं ना, समाधान महाजन सरांचं नाव त्या ठिकाणी येतं. आपल्या सरांचं पुस्तक आहे ते पण त्यासमोर येतं. अजून कोणाचं आहे? या ठिकाणी जयश्रीराम पवारांचं असणार पुस्तक त्याच्यामध्ये असेल. सोबत उल्लेख केला तर त्या ठिकाणी स्पेक्ट्रम पासूनची असणारी सगळी पुस्तकं चालू होतात. लिमिट आहे का? नाही. ठीक आहे. मग त्यामध्ये महाराष्ट्राचा मुद्दा आला की काठाळ्यांचं असेल त्या ठिकाणी, कठाऱ्यांचं असेल, कुठले कुठले पुस्तक घ्यायचे ना त्याच्यामध्ये. हे मुद्दे वाढत जाणार आहेत त्या ठिकाणी. म्हणून तिथं सगळ्यात महत्वाचा रेफरन्स काय येतो या ठिकाणी आपल्याला, की स्पर्धा परीक्षांमध्ये काय वाचायचंय त्यापेक्षा काय वाचायचं नाही हे ज्याला कळतं तो लवकर पास होतो. कळतंय? तर चुकून एखादा रीलचा जमाना आहे ना, चुकून एखादा रील येतो समोर आणि त्या रील मध्ये एखादा असणारा फॅकल्टी किंवा एखादा व्यक्ती काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्याला खूप भारी वाटतं आणि त्याचा रेफरन्स वेगळा असतो. मग तो रेफरन्स वेगळा असला की आपण जे आतापर्यंत ट्रॅडिशनल मॅनरमध्ये वाचत आलेलो आहे का, ते आपण तिथं थांबवतो आणि तो नवीन सोर्स ऍड करतो. त्याच्यामुळे वाचण्याचे मुद्दे खूप आहेत. आणि आता तर ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये एआयचा रेफरन्स आल्यापासून जेमिनाय असेल, चॅट जीपीटी असेल, त्याला जे काही सांगाल तुम्ही तो माहिती घेऊन येतो. पण तो ओपन सोर्सची माहिती आहे ना. त्यामुळं जर तुमच्यापैकी कुणी धाडस कराल एआय वरती विश्वास ठेवण्याचा, तर भयंकर अवघड आहे साहेबांनो. कारण हा ओपन सोर्स मधला डाटा उचलतो
आणि तुमच्या समोर रिसर्च करून त्या ठिकाणी आणतो. समजतंय? रिसर्च करण्याऐवजी फक्त म्हणतो सर्च करून आणतो. रिसर्च खूप मोठी टर्म आहे. त्यातून तो डाटा बरोबर का चुकीचा आहे त्याला माहिती नाहीये. तो बघा एखाद्या न्यूज जेव्हा तुम्ही विचारता का त्याला, तो म्हणतो की व्हेरीफाय करून घ्या. मला जो ओपन सोर्स मध्ये डाटा मिळालेला आहे त्या डाटाच्या अनुषंगाने मी उत्तर देतोय. म्हणून तुम्हाला काय वाचायचं आहे यापेक्षा काय वाचायचं नाही हे इथून तुम्ही समजून घ्या. फॅकल्टीकडनं समजून घ्या कोणता मुद्दा असेल. आता समजा पॉलिटीचा पार्ट असेल तर पॉलिटीला काय वाचायचं, बेसिक पासून काय वाचायचं. मग आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक पुस्तक फिरतं बा, लक्ष्मीकांत साहेबांचं पुस्तक वाच. ठीक आहे, पण युपीएससी आणि एमपीएससी लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाला ऑथेंटिकेट मानत नाही. कळतंय का? म्हणजे काय, एखादा प्रश्न चुकलाय आयोगाकडनं आणि तुम्हाला काय करायचंय, क्लेम करायचंय, तर तुम्ही काय करता, रेफरन्स देता ना. मग रेफरन्स जर तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधलं दिलं तर ऍक्सेप्ट करत नाही आयोग. मग का वाचायचं? प्रश्न पडला का नाही? लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातच खाली टायटल दिलेले आहेत काय, आम्ही हा मुद्दा कुठून घेतलाय, सुभाष कश्यप सरांच्या पुस्तकातून. आम्ही हा मुद्दा कुठून घेतलाय, बक्षी सरांच्या पुस्तकातून. म्हणजे मेन पुस्तक कोणते तो? मग सुभाष कश्यप सरांचं आता नुकतंच निधन झालं, वयाच्या 97व्या वर्षी निधन झालेलं आहे. तुम्हाला मास्तर आता पुस्तकाच्या लेखकांचे पण मुद्दे आम्ही वाचायचे का, बघायचे का? हो का? व्यंकट चलैया समितीचे असणारे ते सदस्य पण होते आणि व्यंकट चलैया समितीचा असणारा उल्लेख राज्यसेवेच्या प्रीला आता 2026 ला विचारून झालेला आहे. स्पर्धा प्रत्येक ठिकाणचे कंटेंट तुम्हाला विचारते, त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी अपडेट असले पाहिजेत. म्हणून एका पुस्तकावरती किंवा काही पुस्तकावरती रिलाय राहण्याऐवजी तुम्हाला एक्झॅक्टली आवश्यक असणारा डेटा कुठून मिळू शकतो हे तुम्ही इथून शिकून जायचं. समजते? म्हणून तर आपण क्लास करतो ना. क्लासचा असणारा मेन हेतूच हा आहे की मला भरकटत जाण्यापेक्षा एक राईट ट्रॅक मिळावा, यासाठी तुम्ही इथं आलात. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक फॅकल्टीकडनं त्याचं असणारा मार्गदर्शन घ्यायचे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही ग्रामीण भागात आहात तर तुम्हाला माहित असेल ना की डोंबाऱ्याचा खेळ असतो, माहितीये? डोंबारी येतात पहा, रस्सीवरनं चालतात वगैरे. त्यामध्ये एक डोंबारी येतो, डोंबारी काय करतो, दगड घेतो, दगड वरती टाकतो. वरती टाकल्यानंतर पाठीवरती मानेवरती काय असते, दगडी चकती असते, त्याच्यावरती तो दगड झेलतो आणि स्वतःला म्हणतो शाबास. असं करायचं नाही क्लासमध्ये. म्हणजे काय, मास्तर आला, मास्तर एकटाच बडबड करतोय, मास्तरनं बडबड केल्यानंतर जाताना स्वतःलाच काय म्हणतोय मास्तर, शाबास. असलं करू द्यायचं नाही. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला क्वेश्चनिंग करायचंय, तुम्हाला प्रत्येक मुद्दा विचारत राहायचंय. जसं की आता सध्याला तुम्ही एक नाव ऐकलं असेल त्या ठिकाणी, कोण, हरीश राणा यांचं. ऐकले चुकून मागून? आपल्या भारतात पहिल्यांदाच इच्छा मरणाचा मुद्दा या ठिकाणी मंजूर झालाय. कोणाचं नाव आहे, हरीश राणाच. कोणता शब्द आहे त्यासाठी? त्यासाठी आहे पॅसिव्ह इथेन्सिया. हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा भले माझा टॉपिक शिकवायचा कोणता चालू आहे, प्रिएम्बल, तुम्ही विचारा ना, काय हरकत नाही. सर काय बाबा हे नेमकं, याच्या अगोदर बघितलं या ठिकाणी तर अशा पद्धतीचा मुद्दा येत असताना एक 2011च्या कालखंडामध्ये ही घटना घडली होती आणि त्याच्या अंतर्गत भारताच्या सुप्रीम कोर्टानं क्लिअरली डिनाय केलं होतं की मरण्याचा अधिकार भारतामध्ये नाहीये. हे तुम्ही कंटिन्युअसली विचारत राहिलं पाहिजे. प्रत्येक फॅकल्टीला काय करायचं, त्या असणाऱ्या स्वरूपामध्ये जे आवश्यक आहे, जे तुम्हाला क्लॅरिटी होत नाहीये ते काय करायचं, विचारायचं आपल्याला. ठीक आहे, समजते? म्हणून सिलेबस काय आहे तर हा तुमच्या डोळ्यासमोर आहे, पण हा परिपूर्ण आहे का, नाही. पण तरी पण सिलेबस समोर असावा. परिपूर्ण कसा होईल सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरनं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरनं कळेल ना आपल्याला काय कुठले कुठले क्वेश्चन्स कोणकोणत्या टॉपिकवरती आलेत. मग ते कसं अनालिसिस करायचं तेच मी सांगतोय पहिल्यांदा तुम्हाला. पण त्याच्या सुरुवातीला पहिल्यांदा सिलेबस बघून घ्या. बघा काय दिलाय सिलेबस फ्रीला. भूगोल काय दिलंय, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे काय केलं, मानवी भूगोल. ओके, सोबतच कुठल्या या ठिकाणी, तर इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा उल्लेख केला या ठिकाणी, तर आर्थिक भूगोलाचा उल्लेख याच्यामध्ये मेन्शन केलाय आणि सामाजिक भूगोलासोबतच त्या ठिकाणी भौगोलिक भूगोल पण मांडून दिलाय. प्रत्येक असणाऱ्या मेजर भूगोलाच्या पार्ट मधला 2-2, 3-3 पार्ट उचलले आणि सिलेबस तयार केला. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला तो मेजर पार्ट पण करावाच लागणार आहे ना. जसं की आता सध्याला भारत हा एल निनोला फेस करतोय का, आहे का आता सध्या भारतावरती एल निनोचा इम्पॅक्ट पडतोय का. मग हा मुद्दा येतो की आता सगळ्यात महत्वाचं 100 जे असणारे जगातले सगळ्यात जास्त उष्ण तापमान असणाऱ्या शहरांची लिस्ट काढली तर भारतातले किती सिटीज आहेत त्याच्यामध्ये, 78. किती पैकी, 100 पैकी. मग हा इम्पॅक्ट का होतोय, आणि पहिल्या टॉप 10 मधले तर 9 आपलेच आहेत. गर्व आहे ना आपल्याला, हे वाईट आहे.
हे वाईट कसं, त्याच्यावरती असणारे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, इंडिया काय डिसिजन घेतोय, हे सगळे मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. कशामध्ये? जेव्हा पृथ्वीचा उल्लेख येतोय, विभाग त्या ठिकाणी मांडले जातात जगातील, त्या सगळ्या कंडिशनच्या अनुषंगाने बघायचा अभ्यास आपल्याला. पुढं अर्थव्यवस्था, हा एक सब्जेक्ट असा आहे जिथे तुम्हाला प्रॉपर वेने अभ्यासच पाहिजे. तुम्ही या ठिकाणी फक्त कंटेंट समजून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला उपयोग नाहीये, त्यासोबत तुम्हाला त्याचं इंटरप्रिट करता आलं पाहिजे, अर्थ सुद्धा लावता आला पाहिजे. काय बघा याच्यामध्ये? भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीतीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. म्हणजे काय इथं तुमची असणारी अर्थव्यवस्थेचा सगळाच पार्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलाय. चलनापासून ते पॉलिसी ठरवण्यापर्यंतचे असणारे आरबीआयचे सगळे मुद्दे याच्यामध्ये मेन्शन केले. जसं की फिस्कल पॉलिसी कशी ठरली जाते, आता सध्याला बघितलं तुम्ही, भारतामध्ये भारताच्या असणाऱ्या रुपयाचं अवमूल्यन होतंय. भारताचा रुपया डॉलरपेक्षा काय होतोय या ठिकाणी, खूप मोठ्या पद्धतीने पडतोय, पडझड होतोय. अशा कंडिशन्स मध्ये त्या असणाऱ्या रुपयाबद्दल डिसिजन कोण घेणार? आरबीआय. मग आरबीआय जो डिसिजन घेतो त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी? राजकोषीय नीतीचा उल्लेख, 6 मेंबरची टीम आहे, हे सगळं अभ्यासायचं आपल्याला इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत. पुढे काय? शासकीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये काय? अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षांचा मुद्दा. बघा, बजेटचा पार्ट याच्यामध्ये येतोय. बजेट हा तुमचा इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे, बजेट हा तुमचा पॉलिटीमध्ये पण आहे. पॉलिटीमध्ये कसा? कारण बजेट तयार कुठं होणार आहे? बजेट मंजूर कुठं होणार आहे? पार्लमेंटमध्ये. म्हणजेच काय? बजेट तयार करण्याची, बरं मला सांगा, आपल्या भारतात सगळे धोरणं, योजना तयार कोण करतं? तो केंद्र सरकार. अजून सगळी धोरणं, योजना, ध्येय धोरणं, नवीन कायदे तयार कोण करतात? यस, यांना म्हणतात पॉलिसी मेकर. यांना काय म्हणतात? पॉलिसी मेकर. मग कोण असतात तो भारतात पॉलिसी मेकर? प्रशासकीय अधिकारी. लक्षात ठेवायचं. म्हणजेच कोण? जे IAS अधिकारी असतात, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो, मग त्यांना सेक्रेटरी बनवलं जातं. प्रत्येक मंत्रालयाच्या अंतर्गत कोण असतात? सेक्रेटरी असतात, सचिव असतात. मग ते पॉलिसी तयार करतात, त्याला पॉलिसी मेकर म्हणतात. या लोकप्रतिनिधींना, आमदार खासदारांना दिलं जातं. आमदार खासदार काय करतात? सभागृहामध्ये ते वाचून दाखवतात. का? या आमदार खासदारांना तयार करायला दिलं सगळे आपण कायदे वगैरे, तर अवघड होऊन जाईल ना. का? का अवघड होऊन जाईल? कारण आपल्या भारतामध्ये आमदार खासदाराचं एज्युकेशन हा क्रायटेरिया नाही. बरोबर ना? अंगठा बहादर सुद्धा खासदार होऊ शकतो की नाही? मग त्याला म्हणायचं का, चला बाबा आता काय करायचंय, महिलांना 33% आरक्षण द्यायचंय. कुठं? लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. सांग काय काय करायचंय? त्याला काय समजणार आहे का? नाही. मग भारताच्या लोकशाहीच्या अंतर्गत त्या व्यक्तीला किंमत नाही का? आहे ना. मग लोकशाहीमध्ये काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरवे तयार केलेली व्यवस्था. म्हणजे काय? लोकशाही. कुणी व्याख्या केलेली हो? जगप्रसिद्ध व्याख्या अब्राहम लिंकननी केलेली व्याख्या. मग तो रेफरन्स इथे येत असल्या कारणानं मग ब्युरोक्रेसी सोबत येते. ब्युरोक्रेसी सगळ्या गोष्टी तयार करून देते, लोकप्रतिनिधी सभागृहात वाचून दाखवतात आणि बहुमत घेतात. आणि बहुमत घेतल्यानंतर त्याला लागू करायचं. लागू कोण करणार? तुम्हाला सगळं शिकायचंय साहेबांनो. तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्हाला असं कर द्यायचं नाही, चला मास्तर तो आलाय ना आता, चला आता कसं रट्टा मारायचं शिकव आता आम्हाला. असलं होणार नाही साहेबांनो. पेपर बदलतोय, आयोग बदलतोय, तर आपल्यालाही बदलावं लागणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कितीही विचित्र विचारला तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. या लेवलपर्यंत आपण जाणार आहोत. ठीक आहे. इम्प्लिमेंट कोण करतो तो स्कीम वगैरे सगळ्या? परत तुम्हीच लोक, ब्युरोक्रॅट्स, प्रशासकीय अधिकारी. मग बसलेत का नाही जिल्हाधिकारी? मग जिल्हाधिकाऱ्यापर्यंत योजना येतात की नाही? मग त्या योजना कुठपर्यंत जातात मग जिल्हाधिकारी घेऊन? ग्रामसेवकापर्यंत. मग ग्रामसेवक काय करतात? त्या योजनेला इम्प्लिमेंट करण्याचं काम करतात की नाही? मग या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा रोल महत्वाचा आहे की नाही? म्हणून तर तुमच्यासाठी परीक्षा घ्यायची आणि लोकप्रतिनिधींना पेपर नसतात. समजते? ते फक्त काय करतात? निवडून येण्याचं काम करतात. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाचा मुद्दा, लेखा परीक्षण म्हणजे ऑडिटिंगचा पार्ट असेल, हे सगळं पार्लमेंटच्या थ्रूच येणार आहे ना. म्हणून पॉलिटीचा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये जोडून दिला जातो. नंतर काय दिलं हो? चालू घड. एक ह्या चालू घडामोडी विषय काय भारी दिलाय. काय सिलेबस दिला याच्यामध्ये? बघा, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. त्यांनी किती खतरनाक टाकलाय ना. म्हणजे काय? चालू घडामोडी कोणत्या? राजकीय, आर्थिक, निधन वार्ता, पुरस्कार, तंत्रज्ञानाचा उल्लेख येतो, स्पेस टेक्नॉलॉजी येते. असं काय सांगितलं का? सगळं येतंय. कुठले आणायचे? जगात काय चाललंय ते पण माहिती पाहिजे तुम्हाला. आर्टेमिस प्लॅन काय चाललंय तोही माहिती पाहिजे तुम्हाला. सोबत इस्रो काय करतोय तेही माहिती पाहिजे तुम्हाला. भारतात काय चाललंय, जगात काय चाललंय आणि महाराष्ट्रात काय चाललंय हेही माहिती असलं पाहिजे. सोबत आपल्या विषयाला तर काय केलं त्यांनी? एक शब्द दिलाय. काय? काय करायचं ते करा.
राज्यशास्त्राचा उल्लेख. राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स. सायन्स आले की शब्द काय होतो? सायन्स शब्द जिथे येतो तिथं काय येतात? थेरीज येतात, प्रूव्हन येतात. काही गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतात ना सायन्समध्ये. मग अशा कंडिशन्स मध्ये त्या थेरीज आल्या तर थिंकर्स येतात, विचारवंत येतात. मग तो आहे का सिलेबस आपल्याला कंबाईनला? युपीएससीला येतो, एमपीएससीला आहे ऑप्शनलला, तो इथं नाहीये. मग मुळात विषय चुकीचा दिलाय त्यांनी. राज्यशास्त्र हा देऊच नये. मुद्दा काय त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं फक्त भारतीय राज्यघटना. घटनेचा फक्त तात्पुरता अभ्यास करायचा आपल्याला, आणि तोही तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलला जाऊन अभ्यास करायचाच नाहीये. म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मदत करत असतो. ठीक आहे. पुढचा काय विषय बघा, सामान्य विज्ञान. आणि आता सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा घाम फोडणारा विषय कोणता आहे? सामान्य विज्ञान. राज्यसेवेला तर दाखवून दिलं त्यांनी की आपल्याला अभ्यास काय करायचंय. आता कंबाईनला सुद्धा दाखवून दिलेलं आहे की तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे, डिपेंड असला पाहिजे तुमच्या कन्सेप्ट क्लॅरिटीवर. ठीक आहे. काय काय याच्यामध्ये बघा, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. म्हणजे याच्यामध्ये हायजीन सोबत फिजिक्सचा सुद्धा सगळा पार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे. आणि बऱ्याच वेळा ह्युमन बॉडीवरती सगळ्यात जास्त असणारे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसतात, तर तोही रेफरन्स याच्यामध्ये येतो. नंतर काय दिलं बघा, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. अंकगणितात काय हो? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. तुम्ही तर सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का पेपरमध्ये असे प्रश्न असतात? मग काय लक्षात घ्यायचं, ह्या फक्त क्रिया आहेत ना, गणितीय क्रिया आहेत. त्या गणितीय क्रिया समजून त्याच्याशी संबंधित जेवढे टॉपिक येतील का ते सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचे, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय, तुम्हाला आत्ता बघितलं या ठिकाणी परम्युटेशन कॉम्बिनेशन हे पण असणार का सिलेबसमध्ये? तर 2023-24 मध्ये पर्यंत एकही प्रश्न परम्युटेशन कॉम्बिनेशनचा नसायचा. पण 24 पासून आयोगाने विचारायला सुरुवात केली. कुठं? कंबाईनच्या परीक्षेत सुद्धा हे प्रश्न कुठे असायचे? कॅटमॅटच्या एक्झामला. इंजिनिअरिंग नंतरच्या एक्झाम ज्या असतात ना त्याच्या अंतर्गत असणार, तुम्ही एक्झाम तिथं देऊ शकत होते, तिथं असायचा. तो ऍक्सेप्ट कुणी केला? युपीएससीनं. युपीएससी नंतर कुठे आलाय तो आता? एमपीएससी मध्ये आलेला आहे. त्यामुळं भविष्यातले मुद्दे काय असू शकतात ते पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक असणार. नंतर काय हो? बुद्धिमापन चाचणी. काय दिलंय लॉजिक मध्ये? उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठीचे प्रश्न असतात. आता मला मी हे आजमावायचंय तुमच्यावरती. ठीक आहे, तयारीत राहा साहेब लोक. मी एक प्रश्न विचारतोय, फक्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर उत्तर देऊ शकला तर मी समजेन की काय भारी बॅच भेटते मला. ठीक आहे. नाही उत्तर दिला तरी मी समजणार काय भारी बॅच भेटते मला. समजतंय ना? का मराठीचा अर्थ ज्या पद्धतीने तुम्ही वाक्य वळवाल त्या पद्धतीने मराठी फिरत चालले ना. फक्त थोडा विचार करायचा आणि मी ज्याला विचारेन त्याने फक्त उत्तर द्यायचं. कॉमनली उत्तर देऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप परफेक्टली येतात, पण फक्त मी ज्यांना विचारेन त्यांनी उत्तर द्यायचं. ठीक आहे. रेडी? वा. बघा, तुम्ही बस चालवताय, त्या बसमध्ये 10 लोक. किती लोक आहेत? 10 लोक. पहिला स्टॉप येतो. पहिल्या स्टॉपमध्ये 2 व्यक्ती त्या बसमधनं उतरतात, 4 व्यक्ती त्या बसमध्ये चढतात. ठीक आहे. दुसरा स्टॉप येतो, 1 व्यक्ती त्या बसमधनं उतरतो आणि एकच व्यक्ती त्या बसमध्ये चढतो. ठीक आहे. तिसरा स्टॉप येतो, 3 व्यक्ती त्या बसमधनं उतरतात आणि 2 व्यक्ती त्या बसमध्ये चढतात. ठीक आहे. ड्रायव्हरचं एज किती? बसून बसून सांगा. ड्रायव्हरचं एज किती? कुणीच नाहीये? हा, गुड. इकडं ड्रायव्हरचं एज किती आहे? साहेबांनो, ही परीक्षा असते बरं का. मी तुम्हाला पहिलाच वाक्य सांगितलं होतं की तुम्ही बस चालवताय. काय वाक्य वापरलं? तुम्ही बस चालवताय. याचा अर्थ ड्रायव्हर कोण झाला? तुम्ही. मी इकडं काही धिंगाणा करू दे की. शेवटचा प्रश्न काय माझा? ड्रायव्हरचं वय किती? आयोग तेच करतो. आयोग तुम्हाला हित कळाला का नाही अजूनही? काय होता प्रश्न माझा? तुम्ही बस चालवताय, बसमध्ये किती लोक आहेत? 10 लोक. आणि त्या 10 लोकांनी काही करू द्या ना, बसमध्ये त्यांच्या त्यांच्या डेस्टिनेशनला ते जाणार आहेत ना. माझा प्रश्न काय शेवटचा? प्रश्न आहे की ड्रायव्हरचं वय किती? ड्रायव्हर म्हणजे कोण? तुम्ही. म्हणजे मी इनडायरेक्टली तुमचं वय विचारलं होतं साहेबांना. कळतंय का? आयोग तुम्हाला हेच अनालिटिकली विचारण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला खूप भयंकररित्या फिरवतो आणि प्रश्न विचारण्याची भूमिका वेगळीच असते. जसं की काय? पुढील विधानांचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा. म्हणजे नेमकं अपेक्षित काय आयोगाला? योग्य विधान निवडायचे ना. पुढचा प्रश्न असतो अचूक नसलेले पर्याय निवडा. म्हणजे काय करायचंय?
समजतंय ना? म्हणून काय करायचंय, तुम्हाला अवेअर राहायचंय, तत्पर राहायचंय आणि त्या पद्धतीनं आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? ओके? समजला सिलेबस समोर? ठीक आहे. मग काय करायचं आता आपल्याला? अभ्यासाची सुरुवात करायची ना. सुरुवातीसाठी काय पाहिजे? सांगितलं तुम्हाला कोणती सिस्टीम? क्यूआर सिस्टीम. काय असतं क्यूआर सिस्टीम मध्ये? क्यूआर कडे जाण्या अगोदर काय पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा? सिलेबस माहिती असलं पाहिजे. दुसरी स्टेप काय तुमच्याकडे या ठिकाणी? क्वेश्चन पेपर्स असले पाहिजे. ज्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी? प्रिव्हियस इयरचे असणारे क्वेश्चन पेपर. आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर किती वर्षांचे असले पाहिजेत आपल्याकडे? किती वर्षांचे घ्यायचे? लक्षात घ्यायचं, कमीत कमी 10 वर्षांचे असले पाहिजे. म्हणजे आता तुम्ही काय करताय? आता 27 साठी तयारी करताय ना? 27 साठी तयारी करत असाल तर कुठले पेपर घ्यायचे मग तुम्हाला? मग 2016-17 पासूनचे घ्या. मग कोणते घेणार? कंबाईनचे का राज्यसेवेचे? दोन्ही घ्यायचे. समजते? का? कारण आपला एमपीएससी बऱ्याच वेळा कॉपी पेस्ट करतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रिपीट होताना दिसतात तुम्हाला. म्हणून काय करायचं? राज्यसेवेचा पेपर तुम्हाला पेपर मधला प्रश्न कंबाईनला विचारताना दिसतात. कंबाईनचे प्रश्न तुम्हाला कुठे विचारताना दिसतात? राज्यसेवेला. पण हे फक्त कशासाठी? ते प्रश्न विचारतात त्यासाठी नाहीये. टॉपिक किती कव्हर होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला पेपर घ्यायचे. सगळ्यात जास्त काय करायचं? याच्यामध्ये तुम्हाला एमपीएससी म्हणजे काय? राज्य सेवेचे असणारे जे पेपर आहेत का, त्यामध्ये फक्त प्रीचे पेपर घ्यायचे. मेन्स घेऊ नका. मेन्स खूप वास्ट आहे तो. कारण तिथं मेन्समध्ये प्रत्येक जीएसला 150 प्रश्न होते. आणि तेवढ्या 150 प्रश्नाचा सिलेबस आपल्याला चुकून पण नाही. त्यामुळे फक्त काय करा? प्रीचे पेपर घ्या आणि 16-17 पासून काय करा? कंबाईनचे असणारे ग्रुप बी आणि ग्रुप सी 17 पासून तर तो कंबाईन पेपर झालाय. म्हणजे काय? अगोदर पीएसआय एसटी एएसओचे सेपरेट पेपर असायचे. 17 पासून सगळे ते एकत्र झालेले आहेत. मग त्या अनुषंगाने असणारे पेपर असतील तर ते सगळे पेपर कलेक्ट करायचे आणि ते पेपर कलेक्ट करून त्याला काय करायचं या ठिकाणी तुम्हाला इथं अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस करणं म्हणजे काय? व्यवस्थित ऐका. समजा आता 2026 चा पेपर तुमच्या समोर आहे. त्या पेपरला तुम्ही बघताय आणि पेपर बघत असताना प्रीचा पेपर आहे. त्यासाठी प्रीसाठी नोटबुक सेपरेट ठेवा. मेनसाठीचे नोटबुक सेपरेट ठेवा. आता मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटबुक वापरा हे सांगतो म्हणजे मी खूप धाडस करतोय बरं का? का? बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय नसती लिहायची. राज्यसेवा करत असाल, युपीएससी करत असाल तर लिहावं लागणारच आहे. पण जे कंबाईनची तयारी करतात त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना सवय नसती लिहायची. त्यांना फक्त काय करायचं असतं? पुस्तकं रंगवायची सवय असते ना जास्त. त्यामुळे तरीही म्हणतोय धाडस करून या ठिकाणी काय करा? तुमच्याकडे वही असली पाहिजे. प्रीसाठी सेपरेट, मेनसाठी सेपरेट असले पाहिजे. 26 चा पेपर घेतलाय तुम्ही. 26 चा पेपर घेतल्यानंतर क्वेश्चन नंबर 1 वाचताय. क्वेश्चन नंबर 1 वाचल्यानंतर तुम्हाला एवढं तरी क्लिअर होतं की हा प्रश्न कोणत्या विषयातला आहे. मग विषयातला कोणता आहे तर कळल्यानंतर काय वाचाल समजा तो कुठला आहे? प्रश्न वाचल्यानंतर कळाला तो हिस्ट्रीचा आहे. हिस्ट्री फक्त लिहायचं नोटबुकमध्ये. क्वेश्चन 1 टाकला, फक्त हिस्ट्री लिहिलं. म्हणजे सब्जेक्टचं नाव लिहिलं. त्या हिस्ट्रीमध्ये प्रश्न कशावर विचारलाय? समजा 1857च्या उठावावर विचारलं. तर काय करायचं फक्त पुढे लिहायचं 1857चा असणारा उठाव. आता त्या उठावावरती प्रश्न कशावर विचारलाय? समजा त्या उठावा संदर्भामध्ये पाश्चिमात्य लोकांचं मत काय? युरोपातील लोकांचं मत काय? असे प्रश्न असतील तर फक्त काय लिहायचं या ठिकाणी? इथं लिहायचं मत. संपला अनालिसिस. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काय ते सुद्धा चेक करायचं नाही. त्याचं एक्सप्लेनेशन काय ते तर चुकूनही बघायचं नाही. का? कारण तुम्ही फक्त सिलेबस बघितलाय ना, आता अभ्यासाची सुरुवात करताय आणि त्यानंतर डायरेक्टली क्वेश्चन पेपर पाहिलाय. मग क्वेश्चन पेपर का पाहायचा असतो की आयोग कुठपर्यंत गेलेला आहे, आयोगाची लिमिट किती आहे, आयोगाने कोणकोणते टॉपिक कव्हर केलेत. मग तुम्हाला टॉपिक भेटला कोणता भेटला? इतिहासामधले 1857 उठावाचा टॉपिक भेटला. प्लस त्यात काय भेटला तुम्हाला? मत. मग जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात करणार तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये क्लॅरिटी येणार. अरे हा मतावरती प्रश्न होता बरं कधीतरी. मग तुम्ही काय करणार? तो सब टॉपिक आवर्जून वाचणार. तो मिस करणार नाही. त्यासाठी तुम्हाला अनालिसिस करायचे आहे. असे सगळे 100 क्वेश्चन्स तुम्ही अनालाइज करणार. असे 10 वर्षांचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार आणि मग हे अनालिसिस करतानाच तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला सगळे बेसिक पुस्तकं वाचायची. बेसिक पुस्तक कोणचे? तर तुम्हाला या ठिकाणी स्टेट बोर्डचे पुस्तक वाचायचे. आता वाचलेच पाहिजेत का? हा प्रश्न आला तर गरज नाही. कुणी वाचायचं स्टेट बोर्डची पुस्तकं? ज्यांनी शाळेत असताना नीट लक्ष देऊन अभ्यास केला नाही त्यांनी वाचायची. समजते ना? तुम्ही कोण आहात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर ना? म्हणजे मी कोण आहे मला चांगलं माहिती आहे. मग तुम्हाला हे पण वाटतं ना, तुम्ही शाळेत असताना जे विषय तुम्हाला अवघड जायचे, आता पण तेच विषय अवघड जातात. बरोबर का चुकीचं?
म्हणजे शाळेत असताना जर गणित खूप सोपं असेल तर आत्ताही गणित सोपंच जाणार तुम्हाला. आणि शाळेत असताना गणित आणि बुद्धिमापन जर भयंकर अवघड जात असतील तर आत्ताही वजाबाकी करत असताना +4 आणि -7 यातली मोठी संख्या कोणती आणि वजाबाकी करायची का बेरीज करायची हे जर अजूनही कळत नसेल तर टेन्शन येतं की नाही. मग त्या अनुषंगाने जे बेसिक जर पक्क नसेल तर आपल्याला स्टेट बोर्ड परत वाचायचं. पण मी आवर्जून म्हणतो की काही सब्जेक्टचे असणारे स्टेट बोर्ड वाचण्यास काय हरकत नाहीये. जसं की पॉलिटीचा मुद्दा. पॉलिटी आपण वाचलेलं असतं का शाळेत असताना? तर नक्कीच नाही. 10वी पर्यंत फक्त आपल्याला नागरिक शास्त्र हा सब्जेक्ट असतो आणि त्या अनुषंगाने आपण खूप काही वाचत नाहीये, फार बेसिक मुद्दे वाचतो फक्त त्याच्यामध्ये. मग आता काय करायचं आपल्याला? कारण 10वी नंतर बऱ्याच मुलांचे असणारे स्ट्रीम चेंज झालेले असतात. मग काही लोक सायन्सकडे जातात, काही कॉमर्सकडे जातात. मग त्यांना परत त्या ठिकाणी ह्युमॅनिटेरियन सब्जेक्टकडे यायचं रिटर्न. मग त्यासाठी त्यांनी वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं? इयत्ता 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचायचं पॉलिटीसाठी. 11वीचं नवीन पुस्तक घ्यायचं, पण 12वीचं जुनं पुस्तक वाचायचं म्हणजे कधीचं 2013ची एडिशन. आत्ता जे 12वीचं नवीन पुस्तक आहे ते चुकूनही वाचायचं नाही. कारण का? त्या पुस्तकामध्ये फक्त विचार दिलेला आहे. ते विचार आपल्याला गरजेचे नाहीये. ते राज्यसेवा करत असाल तर वाचा. पण तुम्हाला जे जुनं पुस्तक आहे ना 12वीचं त्यात अख्खी राज्यघटनाच आहे. आपल्या सिलेबसमध्ये काय? तोच मुद्दा अभ्यासायचा आहे आपल्याला. म्हणून राज्यघटनेच्या निमित्तानं 12वीचं जुनं पुस्तक या ठिकाणी आपल्याला बघायचंय, लक्षात घ्यायचं. बेसिक वाचताय. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं काम करायचंय तुम्हाला मॅप परफेक्ट करायचे. मॅप रिडिंग तुम्हाला जमलं पाहिजे. मग काय करणार तुम्ही मॅपसाठी? आपण लहान असताना, शाळेत असताना आपण बऱ्याच अंशी एखादा ऑफ तास मिळाला तर आपण मॅप काढायचो आणि मॅपवरती आपण खेळायचो ना. कसं? मग आपल्या असणाऱ्या सोबतच्या व्यक्तीला सांगायचं आपण काय मी गाव सांगतोय, एक नाव सांगतोय, ते नाव शोधून दाखव. काय करायचं आपण एकदम बारीक असणारं नाव कुठंतरी जगातल्या असणाऱ्या मॅपमध्ये कुठेतरी कोपऱ्यात असायचं ते नाव सांगायचं आणि शोधायला लावायचं. आता तेच करायचं आपल्याला. का? मी तुम्हाला असा क्वेश्चन केला. भारतानं फिजी आयलँड सोबत MOU साईन केलाय. कुठे आहे फिजी? डोळ्यासमोर लगेच आला पाहिजे. कुठे आहे फिजी? मग हा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या असणाऱ्या नॉर्थ ईस्ट साईडला असणाऱ्या जे छोटे छोटे आयलँड आहेत का? तिथं कोणतं आहे? फिजी आयलँड आहे. ठीक आहे. सोबत उल्लेख केला मॉरिशस कुठे? ज्या मॉरिशस सोबत भारताचे कोलॅबरेशन आहे आणि त्या मॉरिशसमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. आणि त्याचा उल्लेख केला तर कुठे आहे? भारतीय उपखंडाच्या अंतर्गतच आहे, आपल्या असणाऱ्या इंडियन ओशन मध्येच आहे. आणि कुठे आहे तो? आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या असणाऱ्या मादागास्करच्या वरती मॉरिशस. हे लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. किंवा आता सध्याला आपण बघितलं त्या ठिकाणी तर आपल्या भारतामध्ये 100वर रामसर साईट त्या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. मग तो 100वर रामसर साईट युपी मध्ये कुठं आहे? तर लगेच काय झालं पाहिजे? तो मुद्दा क्लिक झाला पाहिजे. युपीचं लोकेशन कुठे आहे बाबा? किंवा आता सध्याला बघता तुम्ही अरवलीची डेफिनेशन भारतामध्ये सेट होते ना. अरवली पर्वताची डेफिनेशन काय हो? कोणाला म्हणायचं अरवली पर्वत? व्हेरी गुड. सर्वात प्राचीन वली पर्वत. आता राज्यसेवेच्या प्रीला सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. विधान चुकीच दिलं होतं तिथं. त्याने तरुण वली पर्वत असा उल्लेख केला होता. मग हा अरवली पर्वताचा मुद्दा काय चाललाय सध्याच्या कंडिशनमध्ये? अरवलीची व्याख्या सुप्रीम कोर्टाने बदलली. काय केली? 100 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीचे डोंगर असतील तर त्याला काय म्हणायचं? अरवली पर्वत म्हणायचं. आणि जर अरवली पर्वताच्या दरम्यान 500 मीटर पर्यंत कोणत्याच पद्धतीचा असणारा डोंगराळ भाग नसेल तर त्याला आपण अरवली म्हणायचं नाही. म्हणजे काय? त्या सगळ्या एरियामध्ये उत्खनन चालू होऊ शकतं आणि खाण उद्योग तिथं सुरू केले जाऊ शकतात. मग कदाचित त्या असणाऱ्या अरवली पर्वताला तुकडे पाडू शकतात. तुकडे पडले तर काय होईल? थार डेझर्ट जो आहे ना तो जे काही वाळू घेऊन येणार आहे तो अरवली अडवतो. अरवली नसेल तर तो सगळा वाळू कुठे येणार आहे? सघन प्रदेशामध्ये येणार आहे. मग त्याचा परिणाम काय होतो हे मॅपमध्ये कळलं पाहिजे आपल्याला. मग कुठं त्या ठिकाणी बागेल घाट, बुंदेलखंड याच्यावरती इम्पॅक्ट होतो का हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग काय करायचं साहेबांनो? हे बेसिक आहे ना, हे सगळ्यांनी आवर्जून करायचं. सगळ्यात पहिलं काम काय करणार तुम्ही? स्टेट बोर्ड वाचणार. ठीक आहे. मग स्टेट बोर्डसाठी प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला त्या त्यांच्या सब्जेक्टच्या अनुषंगाने असणारे स्टेट बोर्डची नावं सांगेलच तुम्हाला. मी सांगितलं तर कुठले पॉलिटीसाठी पाहिजे? 11वीचं नवीन वाचता चालतंय, पण 12वीचं जुनं वाचायचं. कधीच कोणतं इयर आहे? 2013चं असणारं जुनं एडिशन आहे. त्याच्यामध्ये कोणता असणार पार्ट दिसतो तुम्हाला? कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट दिलेला आहे, तोच तुम्हाला या ठिकाणी वाचायचा. ठीक आहे. नंतर मॅप बघायचा. आता मॅप सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा काही व्हिडिओज बघायचे आपल्याला. कोणते व्हिडिओज बघणार तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापैकी कोणाला संसद टीव्ही माहिती आहे? संसद टीव्हीचं युट्यूब युज करताय तर युट्यूब मध्ये आहे संसद टीव्ही. कोणते? संसद टीव्ही. आणि त्या संसद टीव्ही मध्ये सगळ्यात महत्वाचे असणारे एक 10 एपिसोड आहे. ते 10 एपिसोड कोणत्या नावाने? संविधान नावाने. कोणतं नाव आहे? संविधान. ते संविधान कशासाठी आहेत? तर भारताची राज्यघटना तयार झाली कशी त्याबद्दलचे सगळे मुद्दे त्या 10 एपिसोड मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. ते बघण्याचा प्रयत्न करायचा. कधी?
क्वेश्चन पेपर अनालिसिस करताय, वेळ लागणार आहे ना इथं त्याला. किती वेळ द्यायचा आहे हा संपूर्ण क्वेश्चन पेपर अनालिसिसला? फार फार तर 15 ते 20 दिवस द्यायचे. आणि याच 15 ते 20 दिवसामध्ये काय करायचं? स्टेट बोर्ड वाचायचे. याच 15 ते 20 दिवसामध्ये मॅप करायचे. कसलाच मोह ठेवायचा नाही. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आणलंय बाबा, कोळंबे सरांचं पुस्तक आणलं, आता मला वाचायचंच आहे ते काही करून आणि लगेच संपवायचे, असल्या मोहात जायचं नाही. पहिल्यांदा हे कम्प्लीट करायचं आणि मग तिकडे जायचं. का? क्लासमध्ये पण काय होणार आहे? बेसिकच गोष्टी होणार आहेत ना काय पहिल्या 15 दिवसांमध्ये. प्रत्येक सब्जेक्ट इंट्रोडक्शन होणार आहे तुम्हाला, म्हणून त्या गोष्टी करायच्यात आपल्याला. हा मुद्दा याच्यामध्ये असेल. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुमच्यापैकी कोणाला एबीपी न्यूज चॅनल माहिती आहे? एबीपी न्यूज, येस. त्या एबीपी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यात महत्वाच्या 2 सिरीज येतात हा. आणि त्या कोणत्या नावाने येतात? प्रधानमंत्री नावाने. कोणते नाव? प्रधानमंत्री. मग काय करायचं तुम्हाला? याच पहिल्या 15-20 दिवसामध्ये त्या प्रधानमंत्रीचे असणारे पहिल्या सीझन मध्ये 26 एपिसोड आहेत, दुसऱ्या सीझन मध्ये 4-5 एपिसोड आहेत. हा, ते कव्हर करून टाकायचे. इथं काय दिलं मग त्यांनी? प्रत्येक पंतप्रधानांच्या कार्यकालामध्ये कोणकोणते महत्वपूर्ण घटना घडल्या त्याचा रेफरन्स दिलेला आहे. मग तुम्हाला प्रश्न कसा असतो? समजा आपल्या भारतामध्ये मतदाराचं वय किती आहे? वोटरचं वय किती आहे? मतदान करण्याचा अधिकार किती वयाला दिला जातो? 18 वर्षाला, बरोबर ना? मग त्यालाच काय म्हणतो आपण? राईट टू वोट, मतदान करण्याचा अधिकार. मग प्रश्न असा असतो की तो मतदान करण्याचा अधिकार अगोदर आपल्या भारतामध्ये होता 21 वर्षाच्या व्यक्तींना. किती? 21 वर्षाच्या. मग 21 वर्षाच्या व्यक्तीला चेंज करून तो 18 वर्षाचा केला कधी? मग तो केला 1988 ला 61st नंबरची अमेंडमेंट झालं. 61व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली आणि काय केलं? 21 ऐवजी 18 वर्षाच्या व्यक्तीला वोटिंगचा अधिकार दिला. मग प्रश्न जर असा विचारला तुम्हाला, काय सर्वात पहिल्यांदा सर्वात प्रथम 18 वर्षाच्या व्यक्तीनं कोणत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं? मग काय माहिती पाहिजे? सगळ्या पंतप्रधानांचा कार्यकाल माहिती पाहिजे तुम्हाला. समजते ना? आताचीच न्यूज हायलाइट होते काय? नरेंद्र मोदी यांनी काय केलं? सलग पीएम पदावरती विराजमान राहण्याचा रेकॉर्ड तोडला. किती दिवसांचा रेकॉर्ड होता तो? यस यस यस. किती होता? 4397 दिवसांचा. आणि तो 98 दिवसांचा रेकॉर्ड होता. आता 4399, त्या 100 दिवस सुरू झालाय. म्हणजे जवळपास किती या ठिकाणी? तर 4400 दिवसांचा क्रायटेरिया टप्पा त्यांनी कंप्लीट केलेला आहे. तो अगोदर कोणाच्या नावावर रजिस्टर होता? नेहरूंच्या नावावरती होता. येस. मग तो नेहरूंचा कार्यकाल कधीपर्यंत होता? नेहरू कधीपर्यंत पीएम होते? आणि त्यांच्याच नेहरूंच्या कार्यकालामध्ये कोणकोणते मेजर डिसिजन झाले होते? किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्माइलिंग बुद्धा. काय हो स्माइलिंग बुद्धा प्रोजेक्ट? चुकून माकून ऐकूनात. बरं, आपला भारत आता सध्याला जगामध्ये स्ट्रॉंगली उभा आहे का? आपण न्यूक्लिअर प्रूव्हन कंट्री आहोत. आपल्याकडे काय हो? न्यूक्लिअर वॉरहेड आहेत का नाही? आणि जगात भारतानं पहिल्यांदाच एवढ्या वर्षामध्ये 75 वर्षामध्ये पहिल्यांदाच न्यूक्लिअर वॉरहेड तयार ठेवलेत. आतापर्यंत आपण न्यूक्लिअर वॉरहेड शस्त्र एकही तयार ठेवला नव्हता आणि आता आपण 12 तयार ठेवलेत. म्हणजे काय? कुणी जर आपल्यावरती हल्ला केला तर आमचे 12 न्यूक्लिअर असणारे वेपन्स तुमच्यावरती अटॅक करायला तयार आहेत. हे जगाला आपण काय केले? संदेश दिलेला आहे. आणि तो वेपन आपण न्यूक्लिअर टेस्ट कुठे केली? पोखरणला. मग ते पोखरणला जी पहिली टेस्ट झाली ती कधी झाली? 74 ला. कुणी केली होती? इंदिरा गांधींनी केली होती. त्याचं नाव काय होतं? स्माइलिंग बुद्धा. मग मुद्दा असा असतो या ठिकाणी की तो असणारा टेन्युअर कुठला होता? त्यांच्या कार्यकालामध्ये कोण होते संरक्षण मंत्री? असा प्रश्न तुम्हाला असतो. 1965च्या युद्धामध्ये पाकिस्तान सोबत युद्ध झालं आणि राज्यसेवेने प्रश्न काय केला होता तुम्हाला? त्यावेळेस संरक्षण मंत्री कोण होते? म्हणजे काय करायचं साहेबांनो? आपल्याला हे सगळे मुद्दे कोण सांगतो? प्रधानमंत्री नावाची सिरीज सांगतो. समजतंय? त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला हायलाइट करायचं. आता आयोगाचे प्रश्न विचारण्याची भूमिका सुद्धा कधी कधी खूप भयंकर असते. एक सिंपल एक्झाम्पल देतो. आयोग प्रश्न कसा विचारू शकतो त्याचं एक एक्झाम्पल बघता. ऐका. आयोगाने प्रश्न विचारला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती असं झेडपी शाळा बघितल्या तुम्ही सगळ्यांनी? झेडपी शाळेच्या बाहेर एक रंगरंगटी केली पहा, चित्रकाम केलेलं आहे, पेन्सिल लावलेले, पेन्सिल, आणि पेन्सिलवरती एक मुलगा बसवलेला, एक मुलगी बसवलेली आहे का? यस. कशाचं प्रतीक आहे ते? व्हेरी गुड. सर्व शिक्षा अभियानाचं आहे. त्याच्या खाली एक स्लोगन लिहिलंय ना. काय लिहिलंय स्लोगन? सारे शिकूया, पुढे जाऊया. सब पढे सब बडे. प्रश्न काय विचारला असेल? या सर्व शिक्षा अभियानाच्या निमित्तानं एक गाणं लिहिलं गेलं होतं. कोणतं गाणं होतं? आता सर्व शिक्षा अभियान कधीच आहे? 2001 चा. म्हणजे कोणाचा? अटल बिहारी वाजपेयी साहेब कार्यकाल असताना. आला का पीएम साहेबांचा कार्यकाल तिथं? बरं, त्यावेळेस कोणतं गाणं लिहिलं होतं त्याच्यावरती? स्कूल चले हम. कोणतं गाणं होतं? स्कूल चले हम. प्रश्न काय विचारला असेल आयोगानं? हे जेवढं तुम्हाला आता सांगितलं त्यातलं काहीच नाही विचारलं.
प्रश्न विचारला, स्कूल चले हम या गीताचे लिरिक्स लिहिले कोणी आणि गीत गायलं कोणी? या गीताचे लिरिक्स लिहिले कोणी आणि गीत गायलं कोणी? ऑप्शन मध्ये एक ऑप्शन होता ए आर रहमान साहेबांचं नाव. आणि आपल्या काही तज्ञ लोकांना काय माहिती होतं? ऑस्कर पर्यंत पोहोचलेला एक मात्र व्यक्ती आहे. कोण? ए आर रहमान. काय केलं त्या ठिकाणी? जय माता दी टिक. तर असं करायचं नाही. असे क्वेश्चन सुद्धा आयोग विचारू शकतो. म्हणून काय करायचं, लक्षात ठेवायचं काय? हे सगळे मुद्दे कुठून कव्हर होऊ शकतात तुमचे? अशा काही असणाऱ्या बेसिक कंटेंट मधून. काय करायचं सकाळी? सनसेट टीव्ही मधलं काय वाचायचंय, काय बघायचंय? संविधानचे असणारे एपिसोड. किती आहेत संविधानचे एपिसोड? 10. नंतर दुसरा कुठला सांगितलं मी? एबीपी न्यूज. एबीपी न्यूज मध्ये काय आहे? प्रधानमंत्री. प्रधानमंत्रीचे असणारे किती आहेत टोटल या ठिकाणी? 2 सिरीज आहेत. पहिल्या सिरीज मध्ये 26 एपिसोड आहेत, नंतर 4-5 एपिसोड आहेत, ते बघण्याचा प्रयत्न करायचा. हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला पहिल्या पॅरामीटर मध्ये कम्प्लीट करणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय केलं? क्वेश्चन पेपर अनालिसिसला वेळ देतोय, त्याच्यासोबत इतर गोष्टी सुद्धा तुम्ही स्ट्रॉंग करायला लागलात. तुम्ही हे नाही केलं, जसं युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणतात ना एनसीईआरटी वाचा, तसं या असणाऱ्या फील्डमध्ये तुम्ही येताय तर हे करा. हे नाही केलं तर वारंवार पेपर दिल्यानंतर सुद्धा स्कोर कमी येण्याचं कारण कळतच नाही आपल्याला. मी एवढं वाचलंय, काय वाचलंय? लक्ष्मीकांत 10 वेळा वाचलंय. लक्ष्मीकांत मधला एकही प्रश्न येत नाही. काय येत नाही परीक्षेत तो प्रश्न? कारण परीक्षा तुमची पुस्तकावर नसते, परीक्षा तुमच्या अंडरस्टँडिंग वरती असते. म्हणून हे का होतं? बेसिक गोष्टी क्लिअर नसल्यामुळे, मॅप रिडिंग क्लिअर नसल्यामुळे. या सगळ्या गोष्टींना आपल्याला काय करायचंय? कंटिन्युअसली व्हिजिट करत राहायचंय. मग पहिलं काम काय केलं आपण साहेबांनो? नीट बघा. पहिलं काय? सिलेबस बघितला. सिलेबस नंतर काय केलं? क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं. अनालिसिस कसं करायचं समजलं. त्यासोबत काय करायचं तुम्हाला? बेसिक गोष्टी पण कव्हर करायच्या. आता काय करायचंय? आता तुम्हाला यायचंय आर कडे. आर म्हणजे काय? रिडिंग. कोणतं रिडिंग करायचं तुम्हाला इथं? जे आता सांगितलं होतं ते बेसिक रिडिंग करायचं. बेसिक रिडिंग करत असताना एक ऑथेंटिकेट रेफरन्स वाचायचं. बेसिक रिडिंग म्हणजे काय हो? याच्यामध्ये स्टेट बोर्ड आला, वायसीएम वगैरे आला, ठीक आहे, ते वाचा. नंतर एक रेफरन्स बुक. रेफरन्स बुक एकच असावा. म्हणजे काय? समजा आता आपण पॉलिटीसाठी वाचतोय, तर पॉलिटीसाठी काय वाचाल मग या ठिकाणी? यस, आपले असणारे कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वाचलंय त्याच्यामध्ये. आता जे वाचलंय ते मला समजलं की नाही हे पण चेक करावं लागेल ना. मग चेक करण्यासाठी येतो पुढचा क्यू. आता मार्केटमधले क्वेश्चन पेपर अनालिसिसचे पुस्तक उपयोगात येतात. पहिल्यांदा घ्यायचे का पुस्तकं ते? नाही, कारण तिथं आपण काहीच वाचलेलं नाहीये. मग त्याच्यामध्ये त्या पुस्तकांनी काय केलेलं? टॉपिक वाईज अनालिसिस करून दिलेले. म्हणजे समजा तुम्ही प्रिएम्बलचा टॉपिक वाचलाय, वाचल्यानंतर तो टॉपिक समजला की नाही हे चेक करायला काय करायचं? त्या पीवायक्यूच्या पुस्तक मधले प्रिएम्बलच्या चॅप्टरवरती जेवढे क्वेश्चन दिले होते ते सगळे एकत्र केले त्यांनी, म्हणजे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पुढचा क्यू कशासाठी आहे? पहिला क्यू आहे क्वेश्चन पेपर अनालिसिस, दुसरा क्यू कशासाठी? क्वेश्चन पेपर सॉल्विंग. सॉल्व्ह करताना कळतं आपल्याला की किती प्रश्न आपले बरोबर येतात, किती प्रश्न चुकतात. जे चुकलेत तो कंटेंट माझ्या वाचण्यात आलाय का? जो चुकलाय तो कंटेंट मी जे पुस्तक रेफरन्स म्हणून युज करतोय त्यात आलाय का? मग कळतं नाही आला. मग काय करायचं? पुढचा आर येतो. या आरला काय म्हणायचं? या आरला म्हणायचं एक्स्ट्रा रिडिंग. मग इथं वापरायचा ऑनलाईन इंटरनेट सोर्स. कधीपर्यंत ऑनलाईन हात नाही लावायचं साहेबांना? एवढी सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर. पण तुमचा मोह आता आवरत नाही, डबडे हातामध्ये असतात. त्या अनुषंगाने काय करतो आपण? त्या असणाऱ्या मोबाईलला विनाकारण त्रास देतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या डाटा आपण ऑनलाईनच पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात भयंकर आहे काम ऑनलाईनला. खूप लेट जायचंय आपल्याला. मी म्हणत नाही टेक्नॉलॉजीचा वापर करू नका, करा, पण खूप शेवटी ज्यावेळेस तुम्ही पुस्तकं वाचण्याच्या असणाऱ्या सवयीमध्ये याल तेव्हा. आता मला तर असं दिसतं की मुलांची पुस्तक वाचण्याची सवयच मोडली बरं का. त्यामुळे ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणून तुम्हाला काय करायचंय? इतरांपेक्षा थोडं फक्त पंक्च्युअल राहायचंय, थोडं फक्त अॅक्युरेसी दाखवायचे आणि या सगळ्या गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करायचे. हे मुद्दे असतील या क्यूआर सिस्टीमचे. कळतंय? त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासामध्ये काय करायचं काय नाहीये हे लक्षात ठेवायचं. सिलेबसचा रेफरन्स पण तुम्हाला या ठिकाणी बघत राहायचंय. आता याच्या अंतर्गत आपण डिस्कस करू आपला सब्जेक्ट पहिल्यांदा. ठीक आहे? मग कोणता सब्जेक्ट आहे आपला? राज्यशास्त्र. पॉलिटी शास्त्र म्हणता येणार नाहीये, आणि शास्त्र आला की शब्द काय येतो? थेरीज येतात, थेरम्स येतात, त्याच्या असणारे थिंकर्स येतात. असं काही नाहीये परीक्षेमध्ये. हा, 2023 पासून आयोगाने हे पण दाखवून दिले, थेरीज नाहीयेत पण थिंकर्स तर आम्ही विचारणार. काय केलं आयोगानं? जोड्या लावायला दिलेले आहेत. रुसो कोणत्या देशाचे विचारवंत? एबी डायसी कोणत्या देशाचे विचारवंत?
हे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारताना दिसत आहेत. त्यामुळे काय करायचं आपल्याला, ते थोडा बेसिक मुद्दा आपण त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करूया. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रत्येक सब्जेक्टला प्रश्नांची संख्या फिक्स आहे का चेंजेस आहे तो. तर 23 पासून हे सगळे क्वेश्चनची संख्या फिक्स आहे. किती असायचे प्रश्न आपल्याला 22 पर्यंत. प्रीच्या बाबतीमध्ये विचार करतोय फक्त आपण. प्रीचा विचार केला तर पॉलिटीमध्ये किती प्रश्न असायचे 22 पर्यंत 10. इकॉनॉमिक्स वरती प्रश्न किती असायचे 15 प्रश्न असायचे प्रीला. हिस्ट्रीवरती किती क्वेश्चन असायचे 15. जिओग्राफीचा विचार केला तर 15. जनरल सायन्सचा विचार केला तर 15. करंट अफेअर्सचा विचार केला 15. मॅथ्स आणि रिझनिंगचा विचार केला तर 15. फक्त कोणता एक सब्जेक्ट, आपल्याच विषयाला त्यांनी थोडंसं डिस्क्रिमिनेशन दाखवलं होतं बरं का. किती 10 प्रश्न होते, बाकी सगळ्यांना किती येतो 15 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात. पण आता काय झालेलं आहे, स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. ठीक आहे, मेन्सला सुद्धा जवळपास हेच बरं का स्ट्रक्चर त्या ठिकाणी. आता इथं प्रीला काय झालं मग चेंजेस 2023 पासून. पॉलिटीला झाले किती प्रश्न 15. पुढं कोणता सब्जेक्ट दिसतो आपल्याला या ठिकाणी, इकॉनॉमिक्सला 15 आहे. नंतर कोणता या ठिकाणी, हिस्ट्रीला 10 झाले. नंतर जिओग्राफीला 10 झाले. बाकी जनरल सायन्स 15, करंट अफेअर 15 आणि मॅथ्स रिझनिंग झाले 20. म्हणजे मॅथ्स मला 10 प्रश्न आणि रिझनिंगला 10 प्रश्न, असे टोटल झाले 20 या ठिकाणी. तर अशा पद्धतीचं असणारं क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आता दिसतंय. म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज कशाला द्यायचंय हे पण तुम्हाला ठरेल. आता नीट ऐका, तुम्हाला प्री क्रॅक करायचं असेल तर कट ऑफ किती पाहिजे 2024चं मेरिट किती लागलं होतं ग्रुप बीचं. येस, ओपन कॅटेगरीचा उल्लेख केला तर 62.5 लागला होता. 2025चा उल्लेख केला तर किती मेरिट लागलं होतं. यस, हा रेफरन्स तुमचा 50-52 पर्यंत आता आलेला होता. त्याच्या अगोदर विचार केला तर तोही 50-52च्या आसपास आपल्याला मेरिट दिसतात. म्हणजे काय, तुम्हाला जनरली कितीपेक्षा जास्त स्कोर करता आलाच पाहिजे 50+. पण खरंच कट ऑफ मध्ये यायचं असेल तर टार्गेट किती असलं पाहिजे, टार्गेटच ठेवायचं तुम्हाला 60 ते 65+. मग 60 ते 65+चं टार्गेट असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला या असणाऱ्या 8 सब्जेक्ट पैकी तुमचे 4 सब्जेक्ट इतके जवळचे करायचे की तिथं जास्तीत जास्त स्कोर आला पाहिजे. त्यालाच म्हणतो मी काय, बिग 4 सब्जेक्ट. मग कोणते 4 सब्जेक्ट असलेच पाहिजे तो तुम्हाला प्री क्रॅक करायचं असेल तर. सगळ्यात पहिला सब्जेक्ट असलाच पाहिजे तुमच्या सोबत कोणता, मॅथ्स आणि रिझनिंग. कारण किती प्रश्न त्याचे 20. दुसरा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे जनरल सायन्सचा पार्ट. किती क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी 15 क्वेश्चन्स. आता याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट कुठला असला पाहिजे तर तो असलाच पाहिजे पॉलिटीला. का, अख्ख्या महाराष्ट्राला हा विषय सोपा जातो. त्यामुळे काय करायचं, या विषयाला याच्यामध्ये ऍड करायचंच आहे. ते 15 क्वेश्चन याच्यामध्ये असतील. आणि एक सब्जेक्ट तुम्ही कुठला तरी घेऊ शकता 10 मार्कांचा. समजा काय करा, तुम्ही जिओग्राफी घेतलं कारण टेक्निकल सब्जेक्ट आहे, मार्क पडतात या ठिकाणी, कारण ते कंटेंट फिक्स असतात. याचा उल्लेख केला तर किती क्वेश्चन याचे 10 क्वेश्चन झाले. किती इथं, यस 60 मार्क झाले. 60 क्वेश्चन पैकी तुम्हाला टार्गेट ठेवायचे 45 क्वेश्चन बरोबर आणायचे निगेटिव्ह मार्क जाऊन. आणि राहिले किती 40 क्वेश्चन. मग 40 क्वेश्चन मध्ये तुम्हाला किती करायचे, फक्त 15 क्वेश्चन अटेंड करायचे. म्हणजे तुम्हाला काय ठरवायचंय, बिग 4 सब्जेक्ट तुमचे कोणते. मी रॅन्डम सांगितले ना, तुम्ही कोणतेही बदलू शकता. मग तुमच्यापैकी कायला काय वाटलं असं, मी मॅथ्स रिझनिंग नाही घेत, मी 15 वाले 2 घेतो वेगळे, करंट अफेअर घेतो आणि इकॉनॉमिक्स घेतो, तरी चालू शकतो. पण बिग 4 तुम्हाला निवडायचं आहे, जे तुम्हाला कंटिन्युअसली वाचत जायचं, जिथं तुम्हाला तो सब्जेक्ट परफेक्ट करायचाच आहे आणि त्याचं रिपिटेशन सुद्धा करत राहायचंय. जे तुम्हाला परीक्षेमध्ये कितीही डेंजर प्रश्न आले त्या विषयाचे तरी पण तुम्हाला स्कोर देऊन जाणार आहेत. असे 4 सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे. आणि तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तुमचा सब्जेक्ट कोणता स्ट्रॉंग आहे कोणता वीक आहे तुम्हाला चांगलं माहिती असतं. त्यामुळे तुम्ही स्वतः निवडा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी प्री क्रॅक करता आला पाहिजे. हा मूळ मुद्दा याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, आता प्रीचा विचार केला तर प्रीचा तसा होता. मेन्सला काय, तुम्हाला मेन्सला हे तुम्हाला पुढचे असणारे 2 पेपर असणार आहेत. एक आहे तुमचा लँग्वेजचा पेपर, दुसरा आहे जीएसचा आणि बुद्धिमापनाचा असणार पेपर या ठिकाणी येतो. कॉमन आहेत मुद्दे या ठिकाणी. सिलेबसचा रेफरन्स स्ट्रक्चर दिलाय. मेन्सला सिलेबस थोडा एक्सप्लेन करून दिलाय, पण तोही तेवढाच आहे, तोही एवढा क्लिअर करून दिलेला नाहीये. त्यासाठी काय करावं लागेल, सेम परत जे प्री साठी केले आपण, काय सिलेबस बघितला,
प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस. त्याच्यावरनं कळतं किती टॉपिक आहेत आणि कोणकोणते टॉपिक आपल्याला अभ्यासायचे. सेम रिपीट करणार तुम्ही या असणाऱ्या मुद्द्यांच्या अंतर्गत. ठीक आहे. हा, आता फक्त रेफरन्स काय लक्षात घ्यायचं आपल्याला, आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये विषयाचं नाव तर फक्त राज्यशास्त्र दिले, त्यामध्ये डिटेलमध्ये कोणता सिलेबस मेन्शन नाही केला. मग हा असणारा जो कंटेंट आहे का, हा कधीच आहे, हा जुना आहे. म्हणजे 2017-18 जो आयोगाने सिलेबस दिला होता का, त्यात असे शब्द असायचे. काय असायचे? राज्यशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन. केंद्राचं थोडं तर नाव आहे का याच्यामध्ये? नाही. सगळ्यात जास्त प्रश्न कशावर असायचे? संसदेवर. हे का? कारण आयोगाच्या प्रश्नपत्रिकांवरनं कळतं आपल्याला की सिलेबस फक्त नावापुरता दिलेला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला हे अनालिसिस करावं लागेल की मागच्या काही वर्षांमध्ये प्रश्नांचा रेफरन्स कशा पद्धतीनं ऍड होत गेलेला आहे. मग काय कळतं तुम्हाला? किती टॉपिक आहे तो मग प्रीसाठी? फक्त 12 टॉपिक आहे. 12 टॉपिक कोणते आहेत बघा याच्यामध्ये? पॉलिटीचा फक्त विचार केला याच्यामध्ये. मग बघा, सगळ्यात पहिला उल्लेख याच्यामध्ये केला आपण. काय केलंय पहा? ब्रिटिशकालीन कायदे. आता 2026ला ब्रिटिशकालीन कायद्यावरती प्रश्न विचारलाय का? येस. कुठला विचारलाय? 1947च्या भारत स्वातंत्र्याच्या कायद्याचा रेफर घेतलाय आणि त्याच्यावरती 4 स्टेटमेंट दिलेत आपल्याला. मग कायद्यावरती प्रश्न राहतोच राहतो. बरं ठीक आहे. आता सध्या तुम्हाला सर्वांना माहित असेल की आता आपल्या भारतामध्ये नवीन पार्लमेंटची बिल्डिंग बांधली का? आपल्याकडे नवीन पार्लमेंटची बिल्डिंग आहे का सध्या? आहे. येस. आणि तिथे किती जागांची असणारी तरतूद आहे? किती लोक बसू शकतात पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये? 1111 लोक बसू शकतात दोन्ही सभागृहाचे मिळून. मग ही असणारी पार्लमेंटची बिल्डिंग नवीन आली तर जुनी पण असेल. जुनी बांधली कुणी मग? तर ती जुनी बांधली ब्रिटिशांनी. का बांधली? कारण आपल्या भारतात ब्रिटिश कालखंडामध्ये कायदा होता 1919चा, त्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर 2. त्याला दुसरं नाव आहे या ठिकाणी कोणतं? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स. आणि त्यानुसार आपल्या भारतामध्ये स्थापन झाला होता संसद. काय स्थापन झाला? संसद. मग प्रश्न असतो, भारतात निर्माण झालेला संसद ब्रिटिशांच्या कोणत्या कायद्यापासून तयार झाला? कोणता कायदा असेल? 1919चा. मग त्या संसदेमध्ये लोकांनी, सदस्यांनी बसायला सुरुवात कधी केली? इमारत तर पाहिजे ना. मग इमारत बांधायला सुरुवात केली कधी? 1921ला. पूर्ण झाली 1926-27ला. मग ही 1921ची असणारी इमारत 2021ला किती वर्ष पूर्ण करते? मग 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जुनी इमारत झाली. आपल्या भारतातल्या सगळ्या गोष्टी 99 इयर साठी लीजवरती आहेत. आता लक्षात घ्या, भारताला स्वतंत्र 99 वर्षासाठी नाही मिळाला. कारण मध्यंतरी एक मुद्दा चर्चेमध्ये आला होता, भारत स्वतंत्र कधी झालाय? 2014 नंतर. असं कोणाला वाटतंय का? नाही. हा, ठीक आहे. म्हणजे भारत नक्की स्वतंत्र झाला 47ला. आणि त्या अनुषंगाने मध्यंतरी काही असणारे अँकर्स होते, काही असणारे पक्षाचे असणारे काही प्रवक्ते होते जे म्हणत होते की भारत स्वतंत्र झाला 2014 नंतर. असे काही नाहीये रेफरन्सेस साहेबांनो. फक्त इमारती, ब्रिज वगैरे आहेत त्यांना लीजवरती दिलं गेलं होतं. का? बांधकामाची डेड एंड असते ना. मध्यंतरी एका नदीवरचा पूल पडला होता, सावित्री नदीचा, आणि ब्रिटिशांनी 10 वर्ष अगोदरच क्लिअर दिला होता की या नदीच्या पुलाच्या बांधकामाला 99 वर्ष पूर्ण झालेत. तुम्ही याला काय करा? रिव्हिजिट करा आणि त्याला रिकन्स्ट्रक्ट करा. आपण लक्ष दिलं नाही. आणि 10 वर्षानंतर, त्यांच्या रिपोर्टच्या किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर तो ब्रिज पडला आणि त्याच्यावर इतक्या लोकांचे डेथ झाले. तर तो हायलाइटेड असणारा मुद्दा आपण तिथे बघतो. मग हा असणारा मुद्दा 100 वर्ष पूर्ण झाले. मग आपल्याला काय करायचं होतं? जागा पण बदलायच्या होत्या. म्हणून आपण काय केलं? प्रोजेक्ट चालू केला. काय नाव आहे? सेंट्रल विस्टा. कोणतं नाव आहे प्रोजेक्टचं? सेंट्रल विस्टा. आणि त्या विस्टा नावाच्या अनुषंगाने आपण नवीन पार्लमेंटरी बिल्डिंग बांधली. काय आकार नवीन पार्लमेंटरी बिल्डिंगचा? जुन्या पार्लमेंटरी बिल्डिंगचा आकार काय हो? हे पुस्तकातलं मी काही शिकवत नाही. जे तुम्ही न्यूज मध्ये बघता, जे घडत असतात, ते चित्र येतात ना पार्लमेंटचे. अगोदर कसा होता? गोल. आता कसं आहे? आता हेक्सागोनल. कसं आहे? हेक्सागोनल. 6 अँगल आहेत ना त्याचे त्या ठिकाणी. हा रेफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. कशामुळे बांधला नवीन? 100 वर्ष पूर्ण झाले होते आणि आपल्याला जागा पण काय करायचे? तो वाढवून द्यायचे. म्हणून आता सध्याला साऊथकडचे राज्य काय म्हणताय? तो जागा वाढवण्याच्या बाबतीमध्ये नका वाढू. का? जागा तुम्ही लोकसंख्येच्या आधारावर वाढवणार असाल तर आम्ही लोकसंख्या नियंत्रण केलेलं आहे. उत्तरेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलंय का? नाही. एका युपीची लोकसंख्या किती असेल? काय वाटतं? एका युपीची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे 20 कोटी. 2011च्या जनगणनेनुसार. आणि आता जर उल्लेख केला तर कमीत कमी 26-27 कोटी होईल.
मग एका रशियाची लोकसंख्या किती आहे आता सध्याला? एका रशियाची म्हणजे पूर्ण देशाची लोकसंख्या 12 कोटी साहेबांनो. रशियाची लोकसंख्या किती आहे? 12 कोटी. आणि युपीची लोकसंख्या किती आहे? 24-26 कोटी. हा म्हणजे किती? डबल, अडीच पट आहे ना लोकसंख्या एका राज्याची आपल्या भारताची. म्हणून तर आपल्या भारताला 3-4 राज्य जोडले ना, तर अशा देशांचे ग्रुप तयार होतात. हा असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता सध्याला बघितलं तर या एवढ्या लोकसंख्येला मतदारसंघ पण जास्त द्यावे लागतील. मग साऊथकडचे काय म्हणतात की तुम्ही काय करताय, बरोबर नॉर्थकडच्या असणाऱ्या राज्यांना जागा वाढवून द्याल आणि आमच्या जागा कमी कराल. म्हणून एका राज्याने एक विचित्र निर्णय घेतला. कोणता? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशने काय निर्णय घेतला? आंध्र प्रदेश म्हणतो तिसरा आणि चौथा अपत्य जन्माला घातलं तर 25,000 रुपये शासनाकडनं तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे मदत म्हणून. किती रक्कम? 25,000 रुपये प्लस पुढच्या 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये मदत दिली जाणार. म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केला आता की आमचं राज्य आता लोकसंख्या नियंत्रणावरती काम करणार नाहीये. आता आम्ही पॉप्युलेशन वाढवण्यावरती भर देणार आहे. पण लगेच याचा इम्पॅक्ट जाणवणार का? तर नाहीच नक्की. पण तरी पण विरोध तर दर्शवला ना. हा मुद्दा येतो. जसं आता सध्याला जगामध्ये एका देशाचं असणारं लोकसंख्या डिक्लाइन व्हायला चाललेली. तो कोणता देश आहे? चायना. नंबर 1 ला कोण होता अगोदर? चायना होता. आता कोण आहे? आता भारत आहे. म्हणून चायनानं त्यांची सिंगल चाइल्ड पॉलिसी, 1 चाइल्ड पॉलिसी कॅन्सल केली आणि आता त्यांनी 3 चाइल्ड पॉलिसी आणलेली. आणि तिथं दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याला जर जन्म दिला तर 27 लाख रुपये इंडियन करन्सीमध्ये बोलायचं असेल तर गव्हर्नमेंट त्यांना देणार आहे त्यांच्या असणाऱ्या पाल्यांना जपण्यासाठी किंवा त्यांच्या असणाऱ्या पाल्यांना वाढवण्यासाठी. हा मुद्दा जगभरामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे. काय? लोकसंख्या जगाची डिक्लाइन होत चालली. आणि ती डिक्लाइन होणारं वर्ष कोणतं असणार आहे लोकसंख्येचं? 2050. 50 नंतर जगातला प्रत्येक देश काय होणार आहे? डिक्लाइन होत जाणार आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? आज जेवढी भारताची लोकसंख्या आहे तेवढी जर अजून 20 वर्षानंतर तेवढीच पाहिजे असेल, अजून 100 वर्षानंतर तेवढीच पाहिजे असेल, तर जन्मदर किती असला पाहिजे? ऐकलं असेल चुकून मागून कुठेतरी. जन्मदर किती असला पाहिजे? 2.1. 2.1 जन्मदर असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक महिलेला जन्म किती देता आला पाहिजे बालकांना? 2 बालकांना कमीत कमी जन्म देता आला पाहिजे. मग ती किती होईल लोकसंख्या पुढे जाऊन? तेवढ्या वर्षानंतर आज जेवढी आहे तेवढीच कॉन्स्टंट राहू शकते. तर चायनाची ही 1.5च्या खाली आलेली. त्यामुळे चायना काय करतोय मग? हे सगळे मुद्दे वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मग हे साऊथकडचे राज्य पण करतायत. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? संसदेचा मुद्दा घेतला, लोकसंख्येचा इश्यू सांगितला, डिक्लाइनिंग होतो हे सांगितलं आणि राज्यासोबत मी इंटरनॅशनल कंटेंट पण जोडला का नाही साहेब? मग तुम्हाला हेच करायचं, इंटरलिंक करत राहायचं. फक्त एकाच मुद्द्यावरती विसंबून राहायचं नाहीये. सगळे मुद्दे जोडून घेतले तर तुम्हाला सगळ्या मुद्द्यांचा अर्थ लगेच त्या ठिकाणी जोडता येऊ शकतो ना. म्हणून ह्याच्यावरती थोडासा फोकस करायचा आपल्याला महत्वाचा मुद्दा असेल. ठीक आहे. मग किती वर्ष झाले? जुन्या पार्लमेंटरी बिल्डिंगला 100 वर्ष. म्हणून काय केलं आपण? नवीन पार्लमेंटरी बिल्डिंग बांधली. मग जुनी पार्लमेंटरी बिल्डिंग कोणत्या कायद्यानुसार बांधली? ब्रिटिशकालीन कायद्यानुसार. कळतंय? मग कुठला अभ्यास आहे? आता सिलेबस बघितलं त्यात चुकून तरी नाव ऐकव ब्रिटिशकालीन कायदे अभ्यासा म्हणून. नाही, तिथं काय दिलंय? फक्त घटनेचा प्राथमिक अभ्यास. आणि ते तर सोडा, ते जुना अभ्यासक्रम आहे ना. आता नवीन सिलेबसमध्ये काय दिलाय शब्द? फक्त फक्त शब्द दिलाय राज्यशास्त्र. ठीक आहे. म्हणून हे शब्द महत्वाचे तुम्हाला. पुढे काय हो? चालू घडामोडी आणि घटनेचे स्रोत. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणते मुद्दे आपण कोणाकडनं स्वीकारलेत ना. जसं की आता उल्लेख केला की आपल्या भारतामध्ये एखादा कायदा तयार केला तर तो कायदा योग्यच आहे असं समजलं जातं का? मी काय म्हणतोय? आज आपल्या भारतात एखादा कायदा तयार झाला तर तो कायदा योग्यच आहे असं समजलं जातं का? काय वाटतं? काय वाटतं? 2 पैकी कुठलं तरी उत्तर असेल ना. हो, नाही. तुम्ही गप्प पण राहू शकता. का? वोटिंगचे 3 टाइप असतात. ज्याला आपण आवाजी बहुमतामध्ये म्हणतो. काही लोक ऍप म्हणतात सभागृहात. ऍप म्हणजे हो. काही लोक नाही म्हणतात आणि काही लोक शांत असतात. ऍपचा अर्थ काय? पाठिंबा देणं. नोचा अर्थ काय? विरोध करणं. आणि गप राहणं म्हणजे काय? तटस्थ. हो पण म्हणायचं नाही आणि नाही पण म्हणायचं नाही. बऱ्याच वेळा तुम्ही गप कॅटेगरी मधले वाटतं बरं मला. काय? मास्तर आम्हाला होई म्हणायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. ठीक आहे. सिम्पली लक्षात काय घ्यायचं की सभागृहाच्या बहुमताचाही उल्लेख आपल्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी येत राहतो. उल्लेख कसा करायचा आपल्याला ठिकाणी की आत्ताच्या कंडिशनमध्ये भारतामध्ये कोणते डिसिजन्स होत आहेत आणि भविष्याच्या कंडिशन्समध्ये कसं डिसिजन होत आहे हे सगळे कायद्यावर डिपेंड असतात. आपल्या भारतात कायदा कोण तयार करतो? पार्लमेंट. राज्यांसाठी कायदा कोण तयार करतो? राज्याचं विधिमंडळ. ओके. मग जर कायदा तयार केला तर तो कायदा योग्यच असतो का?
तर त्याला म्हणायचं रूल ऑफ लॉ. तर आपल्या भारतात तयार होणारा प्रत्येक कायदा योग्यच असतो. कळतंय? तयार होणारा प्रत्येक कायदा काय असतो? योग्यच. कारण भारतात काय आहे? रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य. हे कायद्याचं राज्य कोणाकडनं घेतलं आपण? ब्रिटिशांकडून घेतलं. कोणाकडनं घेतलं? ब्रिटिशांकडनं घेतलं. मग काय आला शब्द? घटनेचे स्त्रोत. आता प्रत्येक कायदा जर योग्यच असेल, मग जर मी कायदा तयार करणारा असेल तर मी स्वतःला खूप भारी समजेन का नाही? साहेबांनो, सिंपल आहे का? मी जो कायदा तयार करतोय तो प्रत्येक कायदा योग्यच असेल तर तयार करणारा स्वतःला भारी समजेल की नाही? मग आपल्या भारतात जर एखाद्याला भारी समजायचा अधिकार दिला तर तो अत्याचार करणार की नाही इतरांवरती? मग त्याला शांत करण्यासाठी आपल्या भारतामध्ये दुसरा शब्द येतो, तो ऍक्ट ऑफ लॉ. पहिला शब्द कुठला आहे? रूल ऑफ लॉ. दुसरा शब्द कुठला आहे? ऍक्ट ऑफ लॉ. ऍक्ट ऑफ लॉ शब्द आहे अमेरिकेचा. कोणा शब्द आहे? अमेरिकेचा. त्याचा अर्थ काय? जो कायदा तयार करायचा आहे तो कायदा योग्य प्रक्रियेनं तयार केला आहे की नाही चेक करायचं. चेक कोण करणार? न्यायालय. चेक कोण करणार? पार्लमेंटनं जो कायदा तयार केलाय तो योग्य तयार केला की नाही तो चेक करतो ज्युडिशरी. त्याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. न्यायालयीन पुनर्विलोकन. हा शब्द कोणाचा आहे मग? अमेरिकेचा. कुणी घेतला? आपण घेतला. मग आपल्या भारतात प्रत्येक कायदा तयार झाला योग्य असतो का? असतो. असू दे की. पण तो कायदा योग्य की अयोग्य चेक पण करता येतो का नाही? चेक करण्याचं कोणी सांगितलं? अमेरिकेनं. पण तो अमेरिका सारखा कडक कायदा आपल्या भारतात चेक होऊ शकत नाही. का? अमेरिका कायदा खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी परफेक्टली चेक होतात. तेवढं आपल्या भारतात आणलं तर अवघडून जाईल. म्हणून आपण मधला मार्ग निवडला. मधला मार्ग काय? आपण अमेरिकेची कन्सेप्ट डायरेक्टली ऍक्सेप्ट करण्याऐवजी आपण जापानची कन्सेप्ट घेतली. जापानची कन्सेप्ट काय ठिकाणी? ड्यू टू प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे प्रक्रिया तयार करण्यासाठी पण कायदा असावा आणि तो कायदा संसद तयार करू शकतो. अमेरिकेसारखा कठोर यंत्रणा आपल्याकडे नकोय म्हणून आपण कोणाचा स्वीकारला? जापानचा स्वीकारला. भले आपण न्यायालयात जातो अमेरिकेमुळेच, पण प्रोसिजर तयार करतो आपण जापानसारखी. प्रक्रिया कोणासारखी आहे मग आपल्याकडं? जपानसारखी. मग प्रश्न असतो काय? ऍक्ट ऑफ लॉ भारतानं जो आणला तो कोणाकडनं आणला? अमेरिकेकडनं. प्रत्यक्षात जी प्रक्रिया चालते तो कोणता आहे? प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, जापानची. हे शब्द म्हणजेच काय हो? घटनेचे स्त्रोत. म्हणजे किमान आज एवढं तर कळलं पाहिजे, आपल्या भारतात तयार होणारा प्रत्येक कायदा काय असतो? योग्यच असतो. समजतंय? मग तो कायदा योग्य की अयोग्य यासाठी ऑब्जेक्शन पण घेऊ शकतो ना आपण, न्यायालयात जाऊ शकतो. कोणाकडनं आणला? अमेरिकेकडनं. पण ती प्रोसिजर फॉलो करायची ते प्रोसिजर कोणाकडनं घेतली आपण? सिंपल. बरं, तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल ना, लिखित राज्यघटना, अलिखित राज्यघटना. सांगता येईल कोणाला? कोणाला म्हणतो तो लिखित राज्यघटना आणि कोणाला म्हणायचं अलिखित राज्यघटना? ओके ओके. अपकमिंग जे येणार आहे. ओके, अजून तुम्ही असं ऐकलं असेल ना, भारताची राज्यघटना म्हणजे काय? लिखित राज्यघटना. ब्रिटिशांची राज्यघटना काय? अलिखित. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ब्रिटनमध्ये एक पिढी दुसऱ्या पिढीला राज्यघटना पाठ करून सांगते? काय नेमकं लिखित अलिखितचा अर्थ काय असतो? मी सांगतोय ते मुद्दा आत्ताच लक्षात ठेवा. लिखित राज्यघटना म्हणजे ज्या देशाची राज्यघटना घटना समितीद्वारे लिहिली जाते त्याला म्हणायचं लिखित. कळतंय? कशाद्वारे? घटना समितीद्वारे लिहिली गेली तर त्याला काय म्हणायचं? लिखित. आणि त्यासोबतच ज्या देशाचा संपूर्ण कारभार एकाच कायद्याद्वारे चालतो त्यालाही म्हणायचं लिखित राज्यघटना. मग लिखित राज्यघटनेचे दोन निकष कोणते? घटना समिती पाहिजे घटना लिहायला, आणि दुसरं काय? एकाच कायद्याद्वारे देशाचा कारभार चालेल. मग आपल्या भारतामध्ये राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो की नाही? आणि इंग्लंडमध्ये मल्टिपल कायदे. एकच कायदा आहे का? नाही. आणि त्यांची घटना घटना समितीने लिहिली का? नाही. 15व्या शतकाअंतर्गत त्यांच्या राजा जॉननं घटना लिहिली होती. समजतंय? म्हणून शब्द लक्षात ठेवायचा. कोणता? लिखित का अलिखित. एकदम बेसिक प्रश्न असतात का नाही तुम्हाला? मग पॉलिटीचा अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? कन्सेप्ट क्लॅरिटी ठेवावी लागेल. कन्सेप्ट क्लॅरिटीवरती सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात, हे पण थोडंसं लक्षात ठेवायचं. नंतर काय हो? घटना निर्मितीची प्रक्रिया. मग घटना लिहिली कधी आपल्या भारतानं? आपल्या भारताने राज्यघटना लिहिली 1947 ते 49 दरम्यान. ओके. किती लोकांनी घटना लिहिली? 299 लोकांनी घटना लिहिली. ठीक आहे. मला थोडंसं उत्तर द्या बघू साहेबांनो. 299 लोकांचे विचार
तुम्ही किंवा मी एकटा घटना वाचतोय तर त्या 299 लोकांचे विचार आपल्याला कळतील का? प्रॅक्टिकली सांगा. किंवा मास्तर आता पहिल्याच दिवशी आम्हाला तू भीती घालतोय का? किंवा एवढे 299 लोकांनी लिहिलेले विचार एकट्याला समजणं पॉसिबल आहे का? नक्कीच नाहीये. मग एकट्या संसदेला समजणं शक्य आहे का? नाही. एकट्या राज्याला समजणं शक्य आहे का? मग त्याला कुणीतरी क्लिअर करून दिलं पाहिजे ना. घटनेचा अर्थ लागत नसेल, 299 लोकांचे विचार कळत नसेल, तर पहिल्याच लेक्चरला पहिल्याच दिवशी लक्षात ठेवायचे काय? आपल्या राज्यघटनेत आहे 395 कलम. किती कलम आहे? 395 कलम. 395 कलमातला कुठलाही अर्थ कळत नसेल, कुठलाही संदर्भ समजत नसेल, तर तो स्पष्ट करून देण्याचं काम आहे न्यायालयाचं. कोणाचं? न्यायालय. समजतंय का? न्यायालय. न्यायालय कोण आहे आपल्या भारतामध्ये? सुप्रीम कोर्ट पण आहे आणि हायकोर्ट पण आहे. पण आपल्या भारतात अंतिम निर्णय कोणाचा असतो? म्हणून लक्षात घ्यायचं, आत्ताच लक्षात ठेवायचं काय? एवढ्या 299 लोकांनी लिहिलेल्या घटनेचा अर्थ एकाला समजणं पॉसिबल आहे का? मग तो अर्थ स्पष्ट करण्याची जबाबदारी कोणाकडे? न्यायालयाकडे. ज्युडिशरी काय करतो? त्याची जबाबदारी घेतो आणि तो अर्थ क्लिअर करून देतो आपल्याला. समजतंय? तो मुद्दा सुरुवातीलाच लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुढे सगळ्यात महत्वाचे मुद्दे. राज्यघटनेचा अभ्यास करायचा आपल्याला पुढे जाऊन. पहिले 2 कलम मी आता सांगतोय, कायम स्वरूपात लक्षात ठेवायचे. ओके. किती कलम फक्त? 2 कलम. कोणते 2 कलम? लक्षात ठेवा. कलम 366, 367. साहेबांनो, मी हे 2 कलम शिकवल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. याचं उत्तर तुम्हाला देता आलं तर समजायचं की मी जे शिकवतो ते कळतंय. नाही देता आलं तर म्हणायचं अवघड आहे आपलं. ओके. बघा, पहिलं कलम कोणतं आहे? 366. 366 काय या ठिकाणी? 366 आहे डेफिनेशन ऑफ ऑल टर्म्स. राज्यघटनेमध्ये जेवढे शब्द आहेत का, त्या शब्दांची व्याख्या आहे. कुठं? 366. मग तुम्हाला प्रश्न असतो, आपल्या भारतात अँग्लो इंडियन म्हणजे कोण? प्रश्न काय असतो? अँग्लो इंडियनची व्याख्या आहे का राज्यघटनेत? आहे. कोणत्या कलमात? समजतंय ना? जेवढे राज्यघटनेत शब्द आहेत का, त्या शब्दांची व्याख्या कुठे आहे? 366 मध्ये. मग कोणाला म्हणतो अँग्लो इंडियन आपण? सांगता येईल कोणाला? अँग्लो इंडियन म्हणतात कोणाला? नीट आहे. कारण अँग्लो इंडियनचा मुद्दा आता गाजतोय. आजचा भारतीय व्यक्ती, तो कोण आहे आज? भारतीय व्यक्ती. आजच्या भारतीय व्यक्तीच्या पूर्वजांपैकी, अँसेस्टर पैकी कोणताही एक पुरुष व्यक्ती, त्या व्यक्तीच्या पूर्वजांपैकी कोणताही एक कोण? पुरुष व्यक्ती, जो युरोपियन असला पाहिजे. जो कोण असला पाहिजे? आणि त्याचा स्टे भारतात कधी तर असला पाहिजे. मग आजच्या भारतीयाला म्हणायचं अँग्लो इंडियन. कळतंय? आजचा भारतीय कोण? ज्याच्या पूर्वजांपैकी एखादा पुरुष व्यक्ती, कुठला असेल तो? युरोपातला, आणि त्याचा भारतात कधीतरी स्टे पाहिजे. मग त्या आजच्या भारतीयाला काय म्हणायचं? कळतंय? मग आज त्या अँग्लो इंडियनची भारतात संख्या किती आहे? फक्त 11,000. किती लोकसंख्या फक्त त्यांची? 11,000. म्हणून त्यांना जे 2-2 जागा लोकसभेत दिल्या जात होत्या का, त्या कॅन्सल केल्यात आपण. अँग्लो इंडियनला आता आपल्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये रिझर्वेशन नाही. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो ना, अँग्लो इंडियनची व्याख्या दिली का? दिली. कुठं दिली? मग आता व्याख्या दिली, पण त्या व्याख्येचा अर्थच कळत नसेल आपल्याला, मग तो अर्थ पण देणं गरजेचं आहे ना. मग खालचं कलम आहे 367. काय 367? 367 आहे या ठिकाणी इंटरप्रिटेशन ऑफ ऑल टर्म्स. त्या सगळ्या शब्दांचा अर्थ. ठीक आहे. नक्की कळाला? वरच्या ज्या व्याख्या दिल्यात त्या व्याख्या कळत नसतील तर त्याचा अर्थ कुठे आहे? खालच्या कलमामध्ये. ठीक आहे. आता मला उत्तर द्या साहेबांनो. बघा बरं का, तुम्हाला समजतंय की नाही लेक्चरमध्ये कळून येईल लगेच. पहिल्याच लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आपल्याला खरंच कळतंय की नाही मास्तरनं शिकवलेला. ठीक आहे. मला सांगा, राज्यघटना मी वाचतोय, तुम्ही वाचताय, राज्य वाचतोय, संसद वाचतोय. राज्यघटनेचा अर्थ कळत नाही? कळत नसेल कारण 299 लोकांनी लिहिलेली घटना आहे. जर ती कळत नसेल तर तो कळवून देण्याचं काम कोणाचं आहे? न्यायालयाचा, ज्युडिशरीचा. मग कोणत्या कलमाचा वापर करून सुप्रीम कोर्ट राज्यघटनेचा अर्थ स्पष्ट करून दिला आपल्याला? कोणत्या कलमाचा? हे काय 367? गुड. काय आता सांगितलं साहेबांनो. 367 काय हो?
इंटरप्रिटेशन, अर्थ समजावून देणं. कोण देणार? म्हणून तर पहिलंच वाक्य सांगितलं ना मी, 299 लोकांनी लिहिले. तुम्हाला मी मराठीच बोलतोय ना, मध्ये मध्ये बोलत चला बरं साहेबांना, ठीक आहे? ओके. आणि मी व्यवस्थित बघतोय ना तुमच्याकडं, माझा एक डोळा इकडे, एक डोळा इकडे. तर काही लोक नजर चुकवतायत हा. मग तुम्ही एवढेच येतो साहेब लोक समोर, त्यामुळे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? कळतंय काय चाललंय? आपला जगाचा भूगोल नाही. कुठला विषय आपला? पॉलिटी आहे. लिहू का वरती नाव? ठीक, लिहितो. कुठला विषय आहे आपला? टेन्शन आलंय का? 1991 ला भारतानं जे कर्ज घेतलं होतं ते फेडायला तुम्हाला सांगितले असे चेहरे झाले तुमच्या. रिलॅक्स राहा. ते कर्ज फिटलं सुद्धा. आता दुसरं कर्ज आलेलं आहे. भारतावरती किती कर्ज आहे सध्याला? किती कर्ज आहे? जीडीपीच्या 80%. किती आहे कर्ज? जीडीपीच्या 80%. आणि ते आता काही महिन्यामध्ये जीडीपीच्या 100% होणार आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज किती आता सध्याला? 4,80,000 रुपये. कळतंय? किती कर्ज इंडिव्हिज्युअल प्रत्येक भारतीय डोक्यावरती? कुणीच असं म्हणायचं नाही मी कर्जबाजारी नाही. प्रत्येक जण भारतात काय कर्जबाजारी आहे. तुम्ही मला मास्तर तो अँटी मोदी आहे काय? नाही हा. मी कंटेंट सांगतोय, फॅक्ट सांगतोय, जे आहे त्या गोष्टी तुम्हाला समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कळतंय? पहिल्या दिवशी क्लिअर झालं. लिखित राज्यघटना काय, अलिखित राज्यघटना काय, रूल ऑफ लॉ काय, ऍक्ट ऑफ लॉ काय, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ काय आहे, सोबतच डेफिनेशन काय, इंटरप्रिटेशन काय. समजतंय? कारण राज्यघटनेच्या सुरुवातीलाच तुम्हाला गोष्टी कळायला पाहिजेत की आपल्याला घटनेमध्ये काय काय बघणं अपेक्षित असणार. ठीक आहे? तो संदर्भ घटना निर्माण करण्याच्या अनुषंगाने आपल्याला बघायचे ना. पुढे काय हो? सरनामा आहे, परिशिष्ट आहे. परिशिष्ट म्हणजे काय? टायटल दिलेत राज्यघटनेच्या अंतर्गत. त्यामध्ये कोणता मुद्दा येतो? भारतातले राज्य काय आहेत, केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, भारतातल्या भाषा कोणत्या आहेत, असा उल्लेख या ठिकाणी येतो. नंतर काय हो? नागरिकत्वाचा चॅप्टर आहे आपल्याला. नंतर कुठला आहे? हक्क, तत्वे, कर्तव्य, संसद व राष्ट्रपतींचा उल्लेख आहे. राज्य विधिमंडळ व राज्यपालांचं पद आहे. नंतर कुठलं आहे? न्याय व्यवस्था आहे. घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था आहेत. नंतर काय? केंद्र राज्य संबंध आणि पंचायत राज आहे. सध्या तुम्हाला माहिती आहे कंबाईनचा पेपर म्हटला की पंचायत राजवरती 2-3 प्रश्न 100% असतात. ओके. आता तर प्रश्न किती भारी होते का नाही? काय? जो उपप्रबंधक असणार आहे त्याला ग्रामपंचायतीचं ऑडिट करावं लागतं. तर किती ग्रामपंचायती या मुख्य असतात ऑडिट करताना? कारण त्याला ग्रामपंचायतीचं ऑडिट करावं लागतं 100 ग्रामपंचायतीचं. आणि त्यापैकी मुख्य ग्रामपंचायती असतात 20. तर हा प्रश्न विचारला होता. बेसिक मुद्दा, त्या अनुषंगाने क्वेश्चन केले जातात. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की पंचायत राजमध्ये व्यवस्था चालते कशी आहे, ग्रामपंचायत कशा असते, ग्रामसभा कशा असते. ठीक आहे? तो मुद्दा याच्यामध्ये असेल. आणि त्याच्यावरती प्रत्येक वर्षी किती प्रश्न येतो? 2 ते 3 प्रश्न तर आहेतच. किती टॉपिक झाले? 12 टॉपिक आहेत. सिलेबस मध्ये एवढा मुद्दा मेन्शन आहे का? नाहीये. मग बघा बघू सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक वरती फोकस येतो? सगळ्यात जास्त प्रश्न बघा आहे का इथंच? प्रत्येक वर्षी 2-3 प्रश्न आहेत ना. कोणते टॉपिक आहेत इथं? हक्क, तत्वे, कर्तव्य, संसद, राज्य विधिमंडळ, राज्यपाल. बरोबर आहे? मग सगळ्यात जास्त फोकस रिव्हिजन मध्ये तुम्हाला काय करायचंय? या चॅप्टर वरती करायचंय. याची तुम्हाला आयडिया, क्लॅरिटी या ठिकाणी येऊन जाते. ठीक आहे? मग त्यानंतर येतो मुख्य मुद्दा की या असणाऱ्या पॉलिटीसाठी तुम्ही काय वाचाल ना. पहिल्यांदा काय सांगितलं मी? बेसिक पुस्तकं. कोणते? 11वीचं नवीन अभ्यासक्रमाचं पुस्तक वाचलं तरी चालेल ना. पण 12वीचं जुने. 12वीचं पुस्तक मिळत नाहीये. मिळालं तर तुमचं नशीब हा. सध्या ऑनलाईन सुद्धा अवेलेबल नाहीये ते. ठीक आहे? मिळालं तर ठीक आहे. नाहीच मिळालं तर मी देतो, काळजी नका करू. मी काय केलेलं आहे? आता तुम्ही म्हणाल मास्तर इलिगल ऍक्टिव्हिटी करतो का तू? नाही. मला माहिती आहे पुस्तक हे या ठिकाणी नसल्यामुळे मुलांकडं, तर मी त्याचे पीडीएफ मध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्याला. मग मी तुमच्या ग्रुपवरती ते टाकून देईन, तुम्हाला ते 12वीचं मिळून जाईल. ठीक आहे? नंतर कोणतं पुस्तक आहे? संदर्भ पुस्तकांचा रेफरन्स बुक उल्लेख केला तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे आपल्या या ठिकाणी, तर ते तुम्ही घेऊ शकता इथं. भगीरथ आयएस असणार. नंतर एम लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, के सागरचं. येस, मराठी भाषांतर केलेलं आहे. पण त्यांचं मराठी भाषांतर खूप वाईट आहे बरं का. ठीक आहे? म्हणजे जर खरंच तुम्हाला ते पुस्तक मराठी भाषांतरमध्ये वाचायचं असेल तरच घ्या. अदरवाईज हा. पण लक्ष्मीकांत सरांनी 4 एक्स्ट्रा टॉपिक एवढे भारी टाकलेत ना, जे अगोदरच्या एडिशन मध्ये नाहीत हा. त्यामुळे ते नका काळजी करून, मी जे नोट्स देणार तुम्हाला ते सगळे त्यामध्ये कंपायलेशन करून मी ऍड केलेलं आहे. फक्त तुमच्या समोर असावेत म्हणून हा मुद्दा याच्यामध्ये मांडतो. सोबत काय करू शकता तुम्ही? इतर रेफरन्सेस कोणते येतो जे तुम्हाला कदाचित वाचावे लागतील? सुभाष कश्यप सरांचं पुस्तक आहे आपली संसद.
सोबतच YCMचं असणारं सेकंड इयर आणि थर्ड इयरची पुस्तकं. ते पुस्तकं तुम्ही कंबाईनसाठी नाही वाचली तरी चालतात, पण यातलं असणारं थर्ड इयरचं 3ऱ्या वर्षाचं 75 पुस्तक आवर्जून वाचायचं. याची सुद्धा PDF आहे माझ्याकडे, मी देऊन टाकेन तुम्हाला. ठीक आहे. पण काय पाहिजे? पंचायत राजचं 3ऱ्या वर्षाचं असणारं स्थानिक प्रशासनाचं बुक आपल्याकडं असलंच पाहिजे. अतिशय बेस्ट पुस्तक आहे. सगळे बेसिक मुद्दे तुमचे त्याच्यामधनं कव्हर होऊन जातात आणि जे प्रश्न आतापर्यंत विचारलेत ना परीक्षेमध्ये आयोगानं, तर त्यातले सगळ्यात जास्त कंटेंट तुम्हाला या पुस्तकातून दिसतात, हे लक्षात घ्यायचं. प्लस तुम्हाला ऑनलाईन काय करायचे, रिसोर्सेस घ्यायचे असतील तर तुम्हाला वेब पोर्टलला व्हिजिट करायचंय. कोणतं? महाराष्ट्राचं कोणतं वेब पोर्टल आहे? आपले सरकार. आणि भारत सरकारचं कुठलं आहे? MyGov. हे 2 वेब पोर्टल काय करायचं? कंटिन्युअसली व्हिजिट देत राहायचे. पण त्याच्या सोबतच साहेबांनो, हे तुमच्या असणाऱ्या कंटिन्यू व्हिजिट मधलं असणारं पहिलं पेज असलं पाहिजे. काय आहे? PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. जे सगळे न्यूज बघता ना तुम्ही, ते सगळ्यात पहिल्यांदा भारत सरकार इथं पब्लिश करतं. मग काय करायचं? याच्या असणाऱ्या सर्च इंजिन मध्ये इथं PIB मुंबई टाकायचं, इथं मराठी टाकायचं. तुम्हाला सगळ्या न्यूज मराठीमध्ये मिळून जातील. रोज संध्याकाळी 6 वाजता हे अपडेट होत असतं. तुम्ही ह्या गोष्टी काय करायच्या? रोजच्या रोज बघत राहायचं. कोणता न्यूज हायलाइट होतोय, कोणता मेजर डिसिजन त्या ठिकाणी घेतला गेलाय, कोणता नवीन कायदा आणलेला आहे, सगळी माहिती कुठे मिळते? या PIB मध्ये तुम्हाला मिळून जाते. त्यामुळे तो मुद्दा बघायचा. त्यानंतर काय करायचंय? सवय करायची. सवय काय? ऑल इंडिया रेडिओमध्ये रोज रात्री झोपण्या अगोदर 10 मिनिटाच्या न्यूज ऐकायच्या. आकाशवाणीची न्यूज असते ना, तर ही आकाशवाणीची न्यूज. आकाशवाणी किती वर्ष पूर्ण केले आता रिसेंटली? येस, याच महिन्यामध्ये 90 वर्ष. आकाशवाणी आपला 90 वर्षांचा होतोय. त्यामुळे हा लक्षात ठेवायचा या ठिकाणी. ऑल इंडिया रेडिओचे काय करायचे? फक्त रोज सवय करायची. रात्री झोपण्या अगोदर 10 मिनिटाचे न्यूज ऐकायचे आणि मगच आपला दिवस कंप्लीट झाला असं समजायचं आपलं. ठीक आहे. ऑल इंडिया रेडिओ महत्वाचं आहे. ही आहे आपली संसद टीव्ही. ओके. युट्यूबवरती अवेलेबल आहे. जे तुम्हाला मागे सांगितलं होतं बा, बेसिक अभ्यास करत असताना काय करायचंय? ABP न्यूज सोबत काय करणार तुम्ही? संसद टीव्हीचा कंटेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघत राहायचंय. त्यानंतर अतिशय महत्वाचा डाटा, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली. तुम्हाला माहिती आहे आयोग चेंज होतोय. आयोग इकॉनॉमिक्सचे प्रश्न सगळे कुठले देतोय तुम्हाला? अपडेटेड मुद्दे देतोय. पुस्तकातले मुद्दे येतात असं शक्यच नाहीये. मग काय करायचं? की वीकली प्रत्येक आठवड्याला अपडेट होते. हे वाचतच राहायचं कंटिन्युअसली. भले याचा लँग्वेज इंग्लिश जरी असला तरी तो तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून मिळेल लगेच. त्या अनुषंगाने पहा. आपण काय करतोय? भगीरथच्या अनुषंगाने तुम्हाला हा डाटा देतच असतो. मंथली देतो फक्त कंपाईल करून, तर ते मिळेलच. पण तुम्हाला स्वतःहून बघायचं असेल, एखादा मुद्दा एक्स्ट्रा वाटू शकतं वाचायचा बाबा आपल्याला, तर तुम्ही काय करू शकता? इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल वीकलीला व्हिजिट करू शकता. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जे महाराष्ट्राच्या न्यूज कव्हर होत नाहीत कुठंच, ते इथून करायचं. कोणता? महासंवाद. महासंवाद तुम्हाला टेलिग्रामवरती सुद्धा चॅनल आहे बरं का, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. डेली बेसिसवरती ज्यांनी कोणकोणते डिसिजन घेतलेत महाराष्ट्र शासनाने, हे सगळे मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. म्हणून काय करायचं? आवर्जून या असणाऱ्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा टेलिग्रामला व्हिजिट करा. तुम्हाला सगळ्या असणाऱ्या न्यूज या ठिकाणी अपडेट होत राहणार आहे. ठीक आहे. आता जो 26ला प्रीचा पेपर झाला, त्याचे पॉलिटीचे प्रश्न डोळ्यासमोर घ्या फक्त. म्हणजे काय करायचंय अभ्यास, कुठल्या लेवलपर्यंत जायचं याची थोडीशी आयडिया येऊन जाईल तुम्हाला. उत्तराची अपेक्षा नाही आपल्याला. फक्त काय करायचं? तो कॉन्टेक्स्ट काय, क्वेश्चन पेपर अनालिसिस करणे याला म्हणतो आपण. ठीक आहे. बघा काय क्वेश्चन होता पहिला. पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणतं न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? अभिलेख न्यायालय म्हणजे काय? म्हणजे रेकॉर्ड कोर्ट, कोर्ट ऑफ रेकॉर्ड. म्हणजे काय? समजा आता एखादा खटला सुरू आहे, कुठं? हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये, तर तो अख्खा खटला रेकॉर्ड केला जातो. त्याच टाईपचा जर नवीन खटला आला तर त्याला रेफरन्स म्हणून या खटल्याचा वापर केला जातो. त्यालाच म्हणायचं काय? रेकॉर्ड कोर्ट. आपल्या भारतामध्ये रेकॉर्ड कोर्ट कोण येतो? फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे. कोण आहेत? फक्त हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. हायकोर्टासाठी आर्टिकल आहे या ठिकाणी 129, सुप्रीम कोर्टासाठी हे सुप्रीम कोर्टासाठी 129 आहे, हायकोर्टासाठी आहे 215. इथं कुठला ऑप्शन येतो आपल्याला या ठिकाणी? एकच दिसतो त्या अनुषंगाने. पण काय लक्षात घ्यायचंय? रेकॉर्ड कोर्ट का महत्वाचा आहे? जर कुणी न्यायालयाचा अपमान केला तर याच कलमाच्या अंतर्गत गुन्हा पण दाखल होतो. का? न्यायालयातली प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करून ठेवली जाते ना. मग न्यायाधीशावरती कुणी आरोप केला तर ते पण काय झालं? मग रेकॉर्ड करून ठेवलं जाईल. मग त्याच्या अनुषंगाने कारवाई केली जाते. मग आता घटना घडतायत का भारतामध्ये? यस, आपल्या भारतामध्ये इतक्या घटना घडतायत. लक्षात घ्या, आपल्याच असणाऱ्या हायकोर्टाच्या एका जजच्या घरामध्ये पैसे जळताना सापडतात. मी नाव घेतलं कोणाचं? नाही, मी फक्त सांगितलं हायकोर्टाच्या वर्मा साहेब. माहित असेल ना,
घेऊ शकतो नाव मी डायरेक्टली, काय हरकत आहे ना. वर्मा साहेब होते दिल्ली हायकोर्टामध्ये आणि दिल्लीच्याच राहत्या घरामध्ये 1.5 फूट असेल एवढे पैशाला आग लागली होती. किती म्हणतोय, 1.5 फुटांच्या पैशांना आग लागली होती. त्याचे व्हिडिओ काढले होते अग्निशामक दलानं. त्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं आमच्याकडे व्हिडिओ आहे. नंतर तेच म्हणतात व्हिडिओ वगैरे काय नाही आमच्याकडे. ठीक आहे. नंतर काय केलं, मग त्यांना ट्रान्सफर केलं. कुठे गेले ते, अलाहाबाद हायकोर्टामध्ये. आणि अलाहाबाद हायकोर्ट म्हणजे त्यांचं घरच आहे. परत वाद सुरू झाला. तुम्हाला जज हा भ्रष्टाचार करताना सापडतोय, एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी सापडले आणि त्यांची ट्रान्सफर करून करून कुठे गेली तुम्ही, घरीच. मग प्रमोशन झालं का डिमोशन झालं, प्रमोशन झाल्यासारखं आहे ना तिथं. मग त्यांच्यावरती आपल्या भारतामध्ये दाखल झाला होता महाभियोगाचा खटला. म्हणजे काय, त्यांना पदमुक्त करण्याची यंत्रणा. पण त्यांनी अगोदर राजीनामा देऊन टाकला म्हणून प्रश्न संपला. मग चर्चेमध्ये होता की नाही, म्हणून प्रश्न आला. कळतंय साहेबांनो. जसं मी सोनम वांगचुक यांचा मुद्दा घेतला तर सोनम वांगचुक यांच्या नावावरती प्रश्न येणार नाही, पण त्यांचा मुद्दा कशावरती होता, त्यांचा मुद्दा होता हेबियस कॉर्पसवरती, अर्जावरती होता ना. मग अर्जावरती प्रश्न असतो. लक्षात घ्यायचं, पॉलिटीचे 15चे 15 प्रश्न करंटलाच अटॅच असतात. का, 395 कलमांपैकी 15 प्रश्न उचलायचे. मग कुठले उचलणार, रॅन्डमली कुठले पण घेणार नाही ना. ते काय करतील, जे गरजेमध्ये येतात, जे चर्चेमध्ये होते, जे हायलाइट होते तेच मुद्दे घेणार ना. म्हणून लक्षात घ्यायचं, प्रश्न त्याच पद्धतीचे असतात. पुढचा प्रश्न बघा काय दिला या ठिकाणी, की ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते. लक्षात सिंपल मुद्दा आहे, ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या कराचा अधिकाराचा उल्लेख या ठिकाणी मेन्शन केले. का, नुकतंच मागच्या वर्षी काय झालेत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालेले आहेत, त्या इलेक्शनच्या निमित्तानं हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. पुढे काय दिलंय, पंचायत राजचा मुद्दा आहे. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी विषय दिलेले आहेत आणि त्या विषयांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. बघा कोणता विषय दिले तिथं, हे कुठं आले, जेव्हा 74वी घटनादुरुस्ती झाली होती त्यावेळेस नवीन विषय ऍड झाले होते 18 आणि त्या 18 विषयांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. नवीन कोणते असतील, जुने कोणते असतील हे आपल्याला अभ्यास करत राहायचंय. त्या अनुषंगाने हा पाठ दिलाय. पंचायत राजमध्ये चेंजेस बघायचे, प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो या ठिकाणी प्रिएम्बल, सरनामा. आणि सरनाम्यामध्ये चेंजेस होऊ शकतात का, याच्यावरती मुद्दे आहेत. म्हणजे आपल्याला खटल्यांचा अभ्यास पण करायचा आहे. अतिशय फेमस खटला इथं विचारलाय, कोणता, केशवानंद भारती खटल्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि केशवानंद भारती खटल्याचा उल्लेख केला तर तो असणाऱ्या केशवानंद भारती खटला आपल्या भारताचा लँडमार्क खटला आहे, ज्या खटल्यानं प्रॉपर्टीच्या राईट्स बद्दल खूप काही गोष्टी बोलून झालेल्या आहेत. आणि त्यांचं निधन आत्ताच कोविडच्या अगोदरच्या असणाऱ्या इयरमध्ये झालेलं आहे. कोणाचं, केशवानंद भारती यांचं. म्हणून चर्चेमध्ये राहतात इश्यू, म्हणून कंटिन्युअसली प्रश्न याच्यावरती असतात. नंतर काय केलं, आर्टिकल वरती प्रश्न विचारले. आणि कुठले आर्टिकल, हे सगळे केंद्र राज्य संबंधावरती प्रश्न आहेत त्या ठिकाणी. म्हणजे काय, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोलॅबरेशन चाललं पाहिजे आणि ते कोलॅबरेशन चालत असताना हे कलम सांगतात त्या ठिकाणी. म्हणजे काही ठिकाणी राज्य आणि केंद्राचं दायित्व असतं, काही ठिकाणी राज्यांवर कोणाचं नियंत्रण असतं, केंद्राचं. सिंपल जनगणना सुरू आहे आता. जनगणना काम कोणाचं आहे आणि काम करतो कोण, काम आहे केंद्राचं, करतो झेडपी मास्टर ना. झेडपी मास्टर कोणाच्या अंतर्गत काम करतोय, राज्याच्या अंतर्गत. काम केंद्राचं आहे, काम करतात प्रत्यक्षात राज्य. तो उल्लेख येतो या ठिकाणी कशामध्ये, 258च्या अंतर्गत. मग 258A मध्ये काय, राज्य स्वतःची कामं पण केंद्राला देऊ शकतं. 58 मध्ये केंद्र आपली कामं राज्यांना देतो, ए मध्ये राज्य आपली कामं कोणाला देतो, केंद्राला देतो. म्हणजेच काय, या ठिकाणी प्रशासकीय कामं केंद्र आणि राज्यांमध्ये कशी येतात त्याबद्दलचे आर्टिकल या ठिकाणी मेन्शन केले. नंतर काय दिले या ठिकाणी, डीपीएसपीचा मुद्दा आहे की यातलं कोणतं तरतूद डीपीएसपी मध्ये नाही. पण डीपीएसपी मध्ये नाही म्हणजेच काही इतर ठिकाणी असेल, मग त्याचा उल्लेख केला तर या ठिकाणी मुद्दा येतो कुठला इथं, तर स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, हे डीपीएसपीचा असणार भाग आहे या ठिकाणी. सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदीचा उल्लेख हा डीपीएसपीचाच भाग आहे या ठिकाणी. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी हा आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. तुम्हाला काय पाहिजे, कोणते प्रोव्हिजन मार्गदर्शक तत्वामध्ये आहेत, कोणते प्रोव्हिजन हक्कामध्ये आहेत, याची क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला इथं विचारताना दिसतात. नंतर काय केलं या ठिकाणी, लोकसेवा आयोगावरती प्रश्न विचारलाय. राज्याच्या आयोगाला सदस्यांना काढून टाकायचा असेल तर अधिकार कोणाचा असतो, नियुक्त करायचा असेल तर राज्यपालांचा अधिकार असतो, पण काढून टाकायचा असेल तर राष्ट्रपतींचा अधिकार असतो. पण त्यासाठी राष्ट्रपतींना कोणाची चौकशी लागते, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. प्रश्न कशावरती विचारलाय, आयोगाच्या कामावरती. आले का घटनेचे स्त्रोत, काय प्रश्न केलाय, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, हा शब्द कोणाकडनं घेतलाय, सरनाम्याच्या अनुषंगाने. बघा एकाच टॉपिकवरती 2-2 प्रश्न आहेत. सरनाम्यावरती किती प्रश्न झाले आत्ताच, 2 प्रश्न. पंचायत राजवरती 2 प्रश्न झाले. म्हणजे आयोग कधीही कोणत्याही मुद्द्याला जास्त महत्व देऊ शकतो. आला पंचायत राजवर तिसरा प्रश्न, काय या ठिकाणी, सरपंच उपसरपंच
यांच्या विरुद्ध काय करायचंय, अविश्वास ठराव मांडायचा, तर तू कोणाकडे अर्ज द्यायचा? का माहितीये का प्रश्न विचारला? कारण सरपंच आणि उपसरपंच सोडले की बाकी सगळ्यांसाठी अर्ज दिला जातो जिल्हाधिकाऱ्यांकडे, फक्त यांच्यासाठी अर्ज असतो तहसीलदारांकडे. फरक एवढाच आहे, म्हणून प्रश्न सुद्धा एवढ्याच मुद्द्यावरती विचारला जातो. पुढे काय या ठिकाणी परत बघा, डीपीएसपी तिसरा प्रश्न याच्यावरती उल्लेख केला. तर काय केलं, ते कसे आहेत बाबा, न्यायालयाच्या अंतर्गत जाऊ शकता, याचा भंग झाल्यानंतर वगैरे, म्हणजे त्याच्या बेसिक मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला या ठिकाणी. नंतर काय केलं, कलम नंबर 23चा हक्कावरती प्रश्न विचारलाय. आणि 23 मध्ये जर उल्लेख केला तर कोणाचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातो या ठिकाणी, तर तिथं आहे संदर्भ शोषणाचा, एक्सप्लॉटेशनचा. तिथं बालकांचा उल्लेख होत नाही. बालकांचा आहे कलम नंबर 24च्या अंतर्गत. बालमजुरीचा उल्लेख केला तर कुठे जातो, तो 24 अंतर्गत मेन्शन केलाय. म्हणजे तुम्हाला इथं काय पाहिजे, क्लिअर थॉट पाहिजेत ना, की शोषण बालकांचं पण होतंय, पण कलम 23 मध्ये आहे का ते? नाही. ते कुठे आहे? 24 मध्ये. कारण 23 आणि 24 दोन्ही शोषणासाठीच आहेत. पण डिवायडेशन काय आहे तो मुद्दा याच्यामध्ये आला पाहिजे. बघा, आला का ब्रिटिशकालीन कायदा कुठला, 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्याने भारताला कुठला अधिकार दिला, आणि त्या अनुषंगाने तर नाव दिलंय बघा त्यांनी. काय असं नाव कधी होतं कोणाच? राजेंद्र प्रसाद असतील ना. तरी सर आपले साहेब लोक काय करतात, आयोगाचं प्रिंटिंग मिस्टेक असेल, आपण ह्याला बरोबर देऊ, असलं काय करायचं नाही. आयोगानं जे मेन्शन केलं ना पेपरमध्ये त्यालाच खरं मानायचं आपण, कळतंय? म्हणजे हे चुकीचं आहे, कळतंय ना. त्या अनुषंगाने स्टेटमेंट काय करायचं काय नाही लक्षात घ्यायचं. पुढे काय दिलंय बघा, विधानसभा निर्माण करता येते. विधानसभा निर्माण करता येते म्हणजे काय, जागा द्यावी लागतील ना त्यांना, सभागृहात बसणाऱ्या लोकांना. सभागृहात बसण्यासाठी जागा वाढवावं लागतील कधी, जनगणनेनंतर. मग प्रत्येक जनगणनेनंतर जागा बदल करायचं, हे कलम कोणतं कलम सांगतं? तोच मुद्दा आता आपल्याला या ठिकाणी विचारताना दिसतात. नंतर काय दिलं या ठिकाणी, हा प्रश्न आता घेतला बाबा, काय उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किती ग्रामपंचायती या मुख्य असणं गरजेचं आहे. मग प्रश्न असा असतो, मुख्य ग्रामपंचायती कोणाला म्हणायचं? ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न हे 25,000 रुपयापेक्षा जास्त असतं त्याला काय म्हणायचं, मुख्य. कमी असेल तर गौण. असा उल्लेख डेफिनेशन मध्ये आपल्याला बघायचंय. नंतर काय दिलं, परत पंचायत राज वरतीच प्रश्न आहे. म्हणजे या पंचायत राजवरती जवळपास 6 प्रश्न झाले बरं का या ठिकाणी. उल्लेख काय केलाय बघा, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे? मग या ठिकाणी ग्रामीणसाठी 73, शहरीसाठी तर. एवढे हार्ड क्वेश्चन नव्हतेच या ठिकाणी, फक्त काय की तुम्हाला त्याचे बेसिक मुद्दे माहिती आहेत का, याच्यावरती तुम्हाला हे क्वेश्चन डिपेंड राहतं. ठीक आहे, मग आपल्याला काय अभ्यास करायचाय, कशा पद्धतीनं करायचंय, त्याची थोडीफार आयडिया कदाचित आली असेल अशी अपेक्षा ठेवतो. काय करायचं अभ्यासामध्ये, फक्त स्टॅटिक पार्ट वाचू नका. त्याच्यासोबत काय वाचणं अपेक्षित आहे, करंट अपडेट डेटा काय, तुम्हाला न्यूज वरती फोकस करावं लागणार आहे. पॉलिटिकल न्यूजचा रेफरन्स बघायचा कुठला कुठला, राज्य पातळीवर काय आहे, राष्ट्र पातळीवर काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय आहे, या सगळ्यांचा आढावा घेऊनच तुमचा असणारा अभ्यास या ठिकाणी कव्हर होणार आहे. चालेल, यस. आता मी 5 मिनिटं देतो, तुमच्या काही क्वेरीज असतील तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया.